हरि ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि ओम श्री गणेशाय नमः। हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी। गण गण गणात भूते प्रारंभी विनंती करू गणपते विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणि बुद्धिदे मतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे हे रंबा गजमुखा गणनायका भक्ता बहुतोषवे शरदेन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वते नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशे। आज आपण आतापर्यंत मागील अध्यायामध्ये 3 अध्यायाचं चिंतन आपण केलेलं आहे. आज 4थ्या अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ करत आहोत. त्या 4थ्या अध्यायाला प्रारंभ करत असताना दासगुरु महाराज हे जे सर्वसाक्षी सर्वांचे ईश्वर ज्यांचा असणारा कंठ हा विषाने निळा झालेला आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावर गंगा धारण केलेली आहे, जे काळाचेही काळ आहेत, ज्यांना असणारे 3 डोळे असे असणारे त्र्यंबकेश्वर जे ओंकार स्वरूप आहेत, अशा श्री भगवान शंकरांना पावण्याविषयी कृपा करण्याविषयी प्रार्थना करत आहेत. तू आणि रुक्मिणीश एक तत्वाहा खास तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. हे भगवंता, तुम्ही आणि रुक्मिणीश नाम पांडुरंग परमात्मा तुम्ही असणारे एक आहात, एकच तत्व असणारे आहात. उदाहरण देत असताना दासगुरु महाराज सांगतायत तोय वारी म्हटले असं काय जली भेद होतो. तोय शब्दाचा अर्थ ही पाणीच होतो आणि वारी शब्दाचा अर्थ ही पाणीच होतो. मग वारी म्हटलं काय, तोय म्हटलं काय, किंवा जल म्हटलंय का? काही जरी म्हटलं तर जसं पाणीच आहे, तसं शिव म्हटलं काय, विष्णू म्हटलं काय, हर म्हटलं काय, हरी म्हटलं काय, काही जरी म्हटलं तर एकच असणार तत्व तुम्ही ते आहात. अशा प्रकारे या ठिकाणी दासगुरु महाराज सांगत आहेत. तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत. तैसी तुमची आहे स्थिती कैसी तोय वारी. जसं पाणी आणि असणार वारी हा शब्द, तोय आणि वारी हा शब्द पाणी अर्थानच आहे, एकच आहे. तशी तुमची स्थिती आहे, तंतोतंत तशी स्थिती आहे. हे जगतपती जगाचे पती असणाऱ्या भगवान परमात्म्या जसं असणार जैसी ज्याची मानेल मती, ज्याचं असणार जशी बुद्धी इच्छा करील मानेल तसा असणार तो तुला हाका मारत असतो. बरं का देवा, तुला असणारा हाका मारण्याकरता विशिष्ट काही असं काही लागत असं नाही, फक्त तुझ्या उद्देशानं भाव तुझ्या पाठीमागचा पाहिजे म्हणून तुला हाका मारत असताना तो भक्ताचा असणार जसं बुद्धीमध्ये तुझं रूप मानवलंय, जसा असणारा तू आवडतो तशा प्रकारे भक्त तुला हाका बाहत म्हणजे असणारा हाका मारे. आपला हा जुना असणारा मराठी शब्द आहे, तुला त्यांनी भाईले असं आपण आता म्हणतो, थोडा अपभ्रंश झाला, पण खरा हा शब्द बाहत म्हणजे बोलावणे. तसा तो भक्त तुला बोलावतो.
तैसी तुमची आहे स्थिती तंत तंत जगतपती जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत पुढील ओवी. अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्सा विषयी कधी. हे भगवंता, अनन्य भावानं जर तुला जर बोलावलं ना तर तू असणार नक्की आपल्या भक्ताला पावतोस. अन्याश्रयो ही त्यागानं अनन्यतः. मला वाटतं बहुतेक नारद भक्ती सूत्र असावं. दुसऱ्याचा आश्रय सोडून द्यायचा आणि एक भगवंताच सर्व आहे आणि त्या भगवंताला सर्वस्व मानणं म्हणजे अनन्य अशी असणारी भक्ती आहे. आणि जो अनन्य प्रकाराने बोलवतो भगवान त्याला कधी असणार दुर्लोटत नाही. भगवंताची प्रतिज्ञा आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहं. गीतेचा 9वा अध्याय. म्हणून अनन्य भक्ताला भगवान सोडत नाही. तो अनन्य भक्ताला पावणाऱ्या भगवंता, माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी. हे भगवंता, आई जसा असणार आपल्या मुलाविषयी किंवा गाय जसा असणार आपल्या वासराविषयी कधी निष्ठुरता कठोरपणा मनामध्ये धरत नाहीये, तसा तू माझ्याविषयी असणार कठोरपणा धारण करू नकोस. मी तुझे अजानले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा. मी असणार तू अजान असं लेकरू. आणि देवाजवळ अजानच म्हणायचं. देवाजवळ लय मोठेपणा आपला मिरवायचा नसतो. देवा मी असा, देवा मी तसा, देवा मी अमुक अभ्यास केला, देवा मी तमुक अभ्यास केला. देवाजवळ हा मोठेपणा नाही. देवा मी अजान लेकरू आहे, मला काही कळत नाही. अजान म्हणजे न जान अजान, मला काही कळत नाही असं लेकरू आहे मी, तुझं नियंत लेकरू आहे. माझ्यावर असणारी माया पातळ करू नकोस. तू साक्षात असणारा कल्पतरू आहेस आणि कल्पतरू सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो तसा असणार. हे हरा, हे भगवंता, हे भगवान शंकरा, माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक अघटिता आलायसा घडोनी. एक आता मी तुम्हाला श्री समर्थ गजानन महाराजांची लीला सांगत आहे, ऐका. बंकटलालांच्या घरामध्ये असताना एकदा असणार समर्थ श्री गजानन महाराजांनी एक अद्भुत अशी लीला केली, ती तुम्हाला सांगतो, ऐका. वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेची या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया. वैशाख शुद्ध तृतीया, शुद्ध पक्षामध्ये येणारी जी तृतीया आहे तिला अक्षय तृतीया असं म्हणतात. त्या दिवशी केलेलं जे काही कर्म आहे ते अक्षय होतं, त्या कर्माचा नाश होत नाही. मग ते पुण्यकर्म असो की पाप कर्म असो. त्या दिवशी असणारा आपल्या पितरांना उदक कुंभ दान देतात. त्याचा विधी सांगत असताना शास्त्रानं सांगितलेला आहे, देवता व पितराच्या उद्देशानं 2 उदक कुंभ घ्यायचे, मडके घ्यायचे 2. एकात असणारे तांदूळ, एकामध्ये तीळ घालायचे. देवापुढे धान्य पसरून असणार त्यावर हे 2 घट ठेवायचे. त्याला दोरा वगैरे गुंडाळायचा, त्याच्यात वाळा वगैरे घालायचा, त्याचं पूजन वगैरे करायचं, दान द्यायचं. दान देत असताना त्याचा मंत्र आहे, तो मंत्र दान देत असताना म्हणावा, हेश धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मकः अस्य प्रदानात् तृप्यन्तो पितरोपि पितामहः गंधोदक तिलैर्मिश्रम सान्नम कुंभम फलान्वितम पितृभ्य संप्रदस्यामी अक्षयम उपतिष्ठतु. धर्मसिंधुकारांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे त्याचं उदकदानाचा मंत्र आहे. काय अर्थ? त्रिदेवजात सामावलेले आहेत असा धर्मगट मी ब्राह्मणाला दान केलेला आहे. या दानामुळे माझे पितर व देवता तृप्त होत. गंध उदक तीळ यव आणि फळे यांनी युक्त असा हा उदक कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय क्षण पावणारा ठरू. अशा प्रकारचा या श्लोकाचा अर्थ होतो. असा असणार दान वगैरे उदक कुंभाचं करावा असा विधी आहे. खरं पाहिलं तर त्यामागील असणाऱ्या ही कृती आहे, पण त्यामागील खरा असणारा भावार्थ कृती मागील असा असावा. वैशाख महिना म्हटलं की उन्हाळा असतो, उदक कुंभ दान करण्यामागील असणारा विधी किंवा एक कारण असं असावं की तो उन्हाळ्याचा महिना असतो. त्यावेळेस आपण लोकांना जलदान द्यावं, त्यामागचा हेतू हा असावा. कोणी आले गेले, रस्त्याने येणारे जाणारे, उन्हाळा असतो, तहान लागते, त्यामुळे असणार जलदान द्यावं, ह्या त्या कृती मागील असणारा एखादा हेतू असण्याचं कारण आहे. असो, सांगायचा मुद्दा हा आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी उदक कुंभ असणार दान त्या ठिकाणी श्राद्ध करून देत असतात. चला, अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकास
विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा. अक्षय तृतीयेचा दिवस हा वऱ्हाडातील जे लोक आहेत त्यांना असणारा विशेष असा वाटत होता. ते लोक असणाऱ्या या अक्षय तृतीयेला एखाद्या सणासारखा त्या ठिकाणी ते उत्सव साजरा करत असतात. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले कौतुके लीला करावया. त्या दिवशी असणारं काय झालं ती कथा तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका. श्री समर्थ गजानन महाराज मुलांमध्ये असे बसलेले होते आणि कौतुकानं काही लीला करत होते. तुम्हाला सांगतो ऐका. बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून. तंबाखूची मज कारण विस्तवरी ठेवोनिया. त्या बालकांना असणार समर्थ श्री गजानन महाराज म्हणतात मला चिलीम भरून द्या. चिलीमीचं वर्णन आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. पण पुन्हा पुन्हा असणारं सांगण्याचं कारण हा आहे की तो असणारा अर्थ जो आपण मागे केलाय त्यामध्ये असणारं थोडं अजून स्पष्टीकरण व्हावं. पहिल्या अध्यायामध्ये सांगताना सांगितलं महाराजांची जी चिलीम होती, कच्ची चिलीम हातात, महाराजांच्या हातामध्ये कच्ची अशी चिलीम होती, महाराजांनी स्वतः बनवलेली होती. ती असणारी कच्ची अशी होती, कुंभाराच्या असणाऱ्या भट्टीमध्ये ती भाजलेली नव्हती. नव्हे कुंभाराची भट्टी अजून तिनं पाहिलेलीच नव्हती, अशी असणारी कच्ची चिलीम महाराजांच्या हातामध्ये होती. अशा असणाऱ्या त्या ठिकाणी त्या चिलिमीमध्ये तंबाखू असणारी मला भरून देऊन त्याला असणारं जाळ लावा, विस्तवरी ठेवा, म्हणजे तिला पेटवा. अशा प्रकारे बालकांना श्री समर्थ गजानन महाराज म्हणत आहेत. सकाळ पासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो. त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो. सकाळपासून असाच बसलेलो आहे, चिलीम मी थोडी सुद्धा पिलेली नाहीये, त्यामुळे जरा हैराण झाल्यासारखं वाटतंय, थोडं कसं तरी वाटतंय. तर एक काम करा मुलांनो, एवढी चिलीम मला तुम्ही भरून द्या. आता वास्तविक पाहता संतांना त्या वस्तू वाचून काही घेणं देणं नसतं. चिलिमीत त्यांचं सुख नसते, त्यांचं सुख हे आत्मसुख असतं. त्यांना कोणत्या वस्तूचं सुख सापडण्याची गरज नसते संतांना. पण संतांना लीला करायची असल्यावर संत अशा प्रकारे बोलत असतात. ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली तंबाखू आत घालूनिया. समर्थांनी अशा आज्ञा दिल्याबरोबर पोरांना आनंद वाटला. वा चांगले महात्म्यांची सेवा आपल्याला घडते, काहीतरी महाराज म्हणतायत. त्याच वेळेस असणार त्या मुलांनी चिलीम भरून समर्थ श्री गजानन महाराजांना दिलेली आहे. विस्तवाचा तपास केला तो सदनी मिळाला. ताकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. विस्तवाचा तपास केला, विस्तव त्या ठिकाणी पाहू लागले कुठं विस्तव आहे का चिलीम पेटवायला, पण तो न सदनी मिळाला. त्यांना असणारा घरी विस्तव भेटला नाही. का भेटला नाही? कारण की अक्षय तृतीया होती, चांगला स्वयंपाक वगैरे करायचा होता, चूल पेटण्याकरता अजून असणार वेळ होती. विबुध हो नाम श्रोत्या हो, अजून चूल पेटण्याकरता वेळ होती, त्यामुळे घरी विस्तव भेटलेला नाहीये. पोरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती. कशी करावी अशी युक्ती विस्तव पाहिजे चिलमिला. पोरं असणाऱ्या चित्तामध्ये विचार करू लागले, बाबा महाराजांनी आपल्याला सेवा दिली, सेवा पूर्ण करायला पाहिजे. आपल्यामध्ये चर्चा करू लागले, कसं काय करावं, काय युक्ती करावी, काय उपाय करावा, म्हणजे असणारा आपल्याला चिलमीला विस्तव भेटेल. अशा प्रकारे विचार मुलं करू लागलेले आहेत. मुले पाहून चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर. अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या. मुलं अशी चिंतातुर झाले, महाराजांना कशा प्रकारे असणार आपण चिलीम द्यावी, काय करावं, कशी चिलीम पेटवून द्यावी, मुलांची चिंता चालू होती. तेवढ्यामध्ये बंकटलाल जवळ होते. मधुरोत्तर गोड आवाजामध्ये बंकटलाल असणार म्हणतात, अरे एवढी का चिंता करतायत? जानकीराम सोनार हा असणारा वेटाळी आपुल्या. वेटाळी म्हणजे शेजारी किंवा गल्लीमध्ये, आपल्या असणाऱ्या गल्लीमध्ये आपल्या शेजारी तो जानकीराम सोनार आहे ना, त्याच्याकडे आपल्याला विस्तव भेटल. असा विस्तवाचा पत्ता बंकटलालांनी मुलाला सांगितलेला आहे. त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या भरवे विस्तव लागतो आधी त्याच्याकडे असणारे तुम्ही जा त्या जानकी रामाकडे, त्याला विस्तव मागा, कारण की त्याचं दुकान आहे सोनाराचं दुकान, आणि दुकान चालवण्याकरता त्याला आधी विस्तव लागतोच म्हणले. कशा प्रकारे ते पुढील ओवी सांगतात ऐका. आधी पेटते बागे सरी
त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. बरं हो, तुम्हाला माहित नाही का? म्हणजे आधी सोनाराच्या घरी दुकान नंतर उघडलं जातं, नंतर असणारं बाकीचं काम केलं जातं. आधी पेटते बागेसरी. बागेसरी म्हणजे सोनाराची जी शेगडी असते, सोनाराच्या शेगडीला बागेसरी असं म्हणतात. आधी असणारं सोनार आपली शेगडी पेटवतात, नंतर असणारं काय होतं, नंतर त्यांचं बाकीचं काम सुरू होतं. हे तुम्हाला माहित नाही का मुलांनो? अशा प्रकारे बंकटलाल मुलांना बोलू लागलेला आहे. पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. पोरांनी असणारे ती गोष्ट ऐकलेली आहे. ऐकल्याच्या नंतर म्हणले ठीक आहे, काही हरकत नाहीये, जानकीरामाकडे आलेले आहेत आणि समर्थांच्या असणाऱ्या चिलमी करता जानकीरामाला हे मुलं आपलं विस्तव त्या ठिकाणी मागू लागलेले आहेत. जानकी राम रागावला, लेकरांशी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी. जानकीराम असणारा रागावलेला आहे. हे तुम्हाला काही कळतं का नाहीये? अक्षय तृतीयाचा सण आहे, सणासुदीला मागायला येता, मी आता कोणालाच विस्तव देणार नाहीये. अशा प्रकारे महाराज रागानं तो जानकीराम त्या मुलांना दटावू लागलेला आहे. ओरे म्हणाली त्यावर, जोडून आपुले दोन्ही कर, नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. पोरांनी असणारा हात जोडले जानकीरामासमोर. जानकीरामा, असा अविचार करू नको रे. अरे आम्हाला विस्तव नाही पाहिजे, समर्थ श्री गजानन महाराजांना विस्तव पाहिजे. महात्म्यांची आज्ञा डावलू नकोस रे. अशा प्रकारे हात जोडून मुलं त्या जानकीरामाला त्या ठिकाणी बिनवू लागलेले आहेत. महाराज श्री गजानन, देवांचेही देवजान, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे. अरे जानकीरामा, हात जोडून मुलं म्हणताय. जानकीरामा, अरे महाराज श्री गजानन महाराज जे आहेत ते देवाचेही देव आहेत. संत असणारे महाराज हे देवाच्या तोला मोलाचे असतात. कधी कधी काही ठिकाणी संतांना देवापेक्षा मोठं लेखलेलं आहे. देवाचेही देव असणारे हे समर्थ श्री गजानन महाराज आहेत. त्यांच्या चिलमीला विस्तव पाहिजे, थोडासा दे. अशा प्रकारे प्रार्थना ते मुलं जानकीरामाला करू लागलेले आहेत. साधू प्रति काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता, उगीच व्यावहारिक कथा सांगता मा बसू नको. अरे साधूला जर काही द्यायचं असेल तर तिथं अशुभाची काय वार्ता आहे का? आता काही जण म्हणतात ना, बा मीठ देणं हातावर हे अशुभ आहे, बा विस्तव कोणाला सांच्यापारी वगैरे असा देणं हे असणार अशुभ आहे. अशा काही रूढी येतं. आणि एक संस्कृत मध्ये म्हण एक आहे बर का, शास्त्रापेक्षा या रूढी मोठाले. शास्त्रात रूढीर बलियसी अशी एक म्हण आहे बघा. शास्त्र बाजूला राहतात, ह्या रूढीला मोठ्या आहेत किंवा मोठे मानल्या जातं. अशा रूढी आहेत, काही आलेल्या चलत आलेल्या, अशा असणाऱ्या रूढी येत. पण साधू महात्म्यापाशी असणार तिथं काय शुभ आणि तिथं काय अशुभ आहे. साधू संताला ज्यावेळेस द्यायचं, ज्यावेळेस मागितलं त्यावेळेस शुभ अशुभाची गोष्ट नसते. उगाच ह्या व्यवहारातल्या गोष्टी आम्हाला सांगू नको, शुभ येईन अशुभ येईन. महात्म्या पुढे हे काही नसतं. महात्म्या पुढे अशुभ ही शुभ होतं, एवढं त्या महात्म्यांचा महिमा असतो. म्हणून या व्यवहारातल्या गोष्टी शुभ अशुभाच्या तू आम्हाला सांगू नको, तू आम्हाला असणार चिलमीला विस्तव दे. अशा प्रकारे मुलं म्हणू लागलेली आहेत. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्या हुणा, ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. आम्ही लहान लेकर येत, आम्हाला कळायला लागलं, तू एवढा मोठा झाला, आमच्यापेक्षा मोठा आहेस, तरी सुद्धा तुला ही गोष्ट का कळत नाही? कैसे कळे ना तुला? तुला ही गोष्ट का कळत नाहीये? अशा प्रकारे मुलं त्या जानकीरामाला बोलतायत. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी, चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. अरे तू जर विस्तव जर दिला समर्थ श्री गजानन महाराजांना, भाग्यवान आहे, भाग्य तुझ्या घरी येईल, लक्ष्मी तुझ्या घरी येईल, सुख तुझ्या घरी येईल. चिलीम पिऊन जर समर्थ तृप्त झाले, त्यांना जर आनंद झाला, तर तुला कशाची कमी पडणार नाहीये. अशा प्रकारे मुलं त्याला महात्म्य समजावून सांगू लागलेले आहेत. ते सोनारे न ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले, ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय फुलाकडे. सोनारानं असणार ते ऐकलेलं आहे ना, ऐकल्याबरोबर तो आदवा तद्वा म्हणजे नाही ते बोलू लागला.
अरे तुऱ्यावर आला नाही नाही ते बोलू लागलेला आहे. ज्याचं जवळ मरण आलंय ना तर त्याच्या असणारे पाय खोलाकडे असतात. त्याला आपल्या गावरान भाषेमध्ये म्हण काय, बुडतीचे पाय डोहाकडे. त्या म्हणीचा या ठिकाणी संबंध आहे. बुडतीचे पाय डोहाकडे असतात म्हणून असणार तो असं बोलतोय म्हणजे त्याचं असणार काहीतरी अपायकारक त्याचं होणार, त्याला काहीतरी अपाय होणार, काहीतरी त्याला प्रचिती येणार, हे लक्षण या ठिकाणी दिसत आहेत. सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्य राशी, त्या चिलिमी बहादरासी, साधू म्हणू नका हो. त्यावेळेस ते सोनार पोरायला म्हणायला लागला, तुम्हाला काही कळतं का नाही रे म्हटले, गजानन कशाचा पुण्य राशी, कशाचा पुण्यवान आहे, कशाचा साधू आहे, कशाचा संत आहे. चिलीम बहादर आहे तो. बहादर म्हणजे हुशार किंवा शूर. चिलीम ओढण्यामध्ये हुशार, चिलीम ओढण्यामध्ये असणारा शूर, असा असणारा तो आहे. त्याला तुम्ही साधू म्हणता, त्याला तुम्ही साधू म्हणू नका, असं जानकीराम मुलांना सांगत आहे. गांजा तंबाखू पित बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्या परी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. काय त्याचे काय साधुत्वाचे लक्षण आहेत का? गांजा काय ओढतो, तंबाखू काय पितो, गावामध्ये नग्न हिंडतो, वेड्यासारखे असणारे चाळे नाम क्रिया गोष्टी करतो, गटाराचं पाणी पितो. काय साधू संतांचे काय लक्षण तुम्हाला दिसते तरी त्यामध्ये? तो का संत आहे का साधू आहे, त्याला तुम्ही साधू म्हणू नका, असं जानकीराम बोलत आहे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला, मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. त्याला जाते का त्याला गोते, सांगा बरं त्याची जात कोणती आहे. गोत म्हणजे त्याला असणार, सांगा बरं भावकी वगैरे आहे का कोणती, काही काहीच त्याचा कशाचाच काही वेळ नाही ना. अशा येड्या पिशाला मी काय साधू मानायला वेडा आहे का? अशा असणाऱ्या वेड्याला मी साधू मुळीच मानणार नाहीये, असं निर्धारानं त्या ठिकाणी असणार तो जानकीराम मुलांना सांगत आहे. बंकटलाल कुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमिसी. बंकटलाल म्हणजे खोळावला वेडा झालेला आहे, आणि वेडा होऊन त्या असणाऱ्या महात्म्याच्या त्या साधूच्या नादी लागलेला आहे, त्या गजानन बाबाच्या नादी लागलेला आहे. त्याला काही कळत नाही, काय नाही. जा म्हणले, विस्तव देणार नाही मी तुम्हाला, अशा प्रकारे तो बोलू लागलेला आहे. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी, आपुल्या कर्तृत्वे कान करी, बिस्तवाते निर्माण. तो साक्षात्कारी आहे ना, त्याला साक्षात्कारी म्हणतात ना, संत महात्मा मानतात ना तुम्ही लोक. अरे मग त्याला विस्तव कशाला पाहिजे? त्याला का स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या शक्तीनं त्याला विस्तव निर्माण करता येत नाहीये का? कशाचा साधून कशाचा महात्मा आहे विस्तव जर निर्माण करता येत नसेल तर? अशा प्रकारे तो जानकीराम बोलू लागलेला आहे. साधुनाथ जालंधर पित होते चिलिम फार, परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते. अरे नाथ असे असणारे, नवनाथापैकी साधू असे असणारे जालिंदरनाथ, ते नेहमी चिलीम प्यायचे, नेहमी चिलीम पेत होते, पण कधी कोणाच्या दाराला विस्तवाला गेले नाही की मला असणार थोडासा विस्तव चिलीम पेटवायला द्या म्हणून. ते काय घर दारोदार हिंडले का विस्तवासाठी? महात्मे होते, त्यांच्यामध्ये ताकद होती, ते आपल्या असणाऱ्या बळानं चिलीम पेटवायचे. तसा हा साधू आहे, हा महात्मा आहे, याला तुम्ही साधू महात्मा म्हणताय, तर तोही तशीच चिलीम आपली पेटविल, त्याला विस्तवाची काय गरज आहे? अशा प्रकारे जानकीराम त्या ठिकाणी महाराज उदाहरण दाखले देऊ देऊ बोलू लागलेला आहे. जा जा उभे न राहायेथ, विस्तवना मिळे तुम्हा प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. चला चला चला, निघा निघा, इथं उभं राहू नका, चला निघा. निघले का नाही? तुम्हाला असणारं विस्तव भेटणार नाहीये. मला असणाऱ्या त्या महात्म्याची, त्या गजानन महाराजाची मला काही किंमत नाहीये. त्या पिशाला, पिशा म्हणजे वेडा, त्या वेड्याला मी मानत नाहीये. मी त्यांना असणारे वेडसर मानतोय, त्यांच्या असणाऱ्या मला लीला कळत नाहीत, पटत नाही येत. मी असणार माझ्या मनात त्यांच्याविषयी काही आदर नाही, काही किंमत नाही. चला निघा बरं तुम्ही इथून, जा जा निघा. अशा प्रकारे तो जानकीराम मुलांना बोलू लागलेला आहे. ओरे विमुख परत आली, महाराजांसी निवेदिली, हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात. मग पोरं आता काय करणार? लहान आले मोठाले माणसं नाही म्हणल्यावर पोरायचे काय चालणार? मग पोर आपले विनमुखाशे परत आलेले आहेत. महाराजाला सांगू लागले, महाराज काय काय हकीकत झाली, सोनार काय काय बोलला, कसं कसं बोलला. लहान लेकराचं मन असतं.
लहान लेकर मनात काही ठेवत नसतात, जे बोललं ते सगळं असणार लहान लेकर सांगून टाकत असतात, त्यांच्या मनात तसं काही नसतं बरं का. हा, म्हणून असे असणारे हे लहान लेकर, असे असणारे हे महात्मे महाराज. ते लहान लेकर असणारे गेले, महाराज काय सांगावं, सोनार काय काय बोलला की सगळा दृष्टांत सांगितला. मग समर्थ गजानन महाराज काय करतात तर ऐका. ती ऐकता हास्यवदन करीते झाले दयाघन, नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या बिस्तवाचे. आणि ते ऐकल्याबरोबर गजानन महाराज हसू लागलेले आहेत. थोडेसे असणारे हसले, मुखकमल असणार हास्य असं दिसू लागलेलं आहे मुखकमलावर. आणि गजानन महाराज असणारे म्हणतात, प्रयोजन नाम जरुरी, कारण मला विस्तवाचं, त्याच्या विस्तवाची काहीच जरुरी नाहीये. मला असणार चिलीम ओढण्याकरता विस्तव हा लागत नाहीये. लागत नाहीये म्हणजे मला त्याच्या विस्तवाची काही गरज नाहीये. अशा प्रकारे समर्थ श्री गजानन महाराज म्हणत आहेत. ऐसे म्हणून घेते झाले चिलिमा पुल्या हाती भले, बंकटलालासी बोलले काडी एक वरती धरी. आणि असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये समर्थ श्री गजानन महाराजांनी चिलीम घेतलेली आहे. आणि बंकटलाला सांगितलं, हे बंकटलाला, तू असणार ही काडी घे फक्त आणि वरी धर, असा आदेश केलेला आहे. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया, विस्तव देतो करोनिया काडी घासून आता मी. बंकटलाल म्हणायला लागले, गुरुराया महाराजजी थोडस थांबा, मी असणार काय करतो, आताच तुम्हाला काडीवर काडी घासून असणारा विस्तव तयार करून देतो, काडी घासून विस्तव तुम्हाला तयार करून देतो चिलीम ओढण्याकरता, थोडस थांबा, अशी असणारी विनंती बंकटलाल करू लागलेला आहे. काडी घासल्या वाचुनी कदान प्रगटले अग्नी, म्हणून केदी विनवनी ती मानस अना समर्था. समर्थ ऐका ना, काडी घासल्याशिवाय असणार आपल्याला विस्तव भेटणार नाही, अग्नी प्रगट होणार नाहीये. म्हणून असणार तुम्हाला विनवनीय समर्थ, तुम्ही थोडस थांबा, मी तुम्हाला आता अग्नी असणारा देतो चिली मोडण्याकरता, असं बंकटलाल म्हणू लागलेले आहेत. महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर, नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको. महाराज म्हणले, जास्त चरचर बोलू नको, जास्त बोलू नको, म्हणतो तेवढं कर, नुसती असणारी काडी वरी धर, थोडीही काडी घासू नकोस, अशा प्रकारची आज्ञा समर्थ श्री गजानन महाराजांनी बंकटलालांना केलेली आहे. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले, चिलिमीची वरती भले समर्थाज्ञा म्हणून. आता महात्म्यांची आज्ञा कोणामध्ये ताकद आहे महाराज टाळण्याची. बंकटलाला असणार महाराज म्हटले तसं नुसती असणारी चिलमीच्या वरी काडी धरलेली आहे का, आता समर्थ म्हणतात म्हणून अशा प्रकारे महाराज काडी धरून बंकटलाल थांबलेले आहेत. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर, प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी. तेवढ्यामध्ये काय असणारा चमत्कार झाला, प्रकार झाला, ऐका श्रोते मंडळी, तुम्ही सर्व चतुर असे श्रोते, आता ऐका सांगतो. नुसती अशी असणारी काडी धरली, काडी धरल्याबरोबर असणार वैश्वानर नाम अग्नी असणारा त्या काडीमध्ये प्रगट झालेला आहे. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. त्या काडीप्रती, त्या काडीला असणारा विस्तवाचा थोडाही अंश नव्हता, थोडाही असणारा विस्तू नव्हता की त्याला आपण फुंकून असणार पुन्हा प्रकट करावं. त्या असणाऱ्या काडीला विस्तवाचा काही अंश नव्हता. विस्तव नसतानाही महाराजांनी आपल्या शक्तीच्या प्रभावावर असणार हे काम केलेलं आहे, आपली चिलीम पेटवलेली आहे. महाराजांची ही जी शक्ती आहे ही लोकोत्तर नाम अलौकिक असामान्य अशी आहे. नोहे हा असामान्य महिमा संताचा, हे मोठेपण, हे असणार लोकोत्तरता, अलौकिकता, हे असणारी समर्थ श्री गजानन महाराजांची मोठी अशी होती. काडी तैसीच राहिली चिलीमतेही पेटली, कशाचीही नाही उरली जरूर खऱ्याचा धुला. काडी ही असणारी तशीच राहिली, काडीला जरासाही अग्नी वगैरे काहीच नाही, जशाला तशी काडी राहिली आणि चिलीम तर पेटलेली आहे. आणि कशाची असणारी, खरं पाहिलं तर या संताला, या महात्म्यांना, साधूंना आपल्या कोणत्याच गोष्टीची गरज नसते हो. ते फक्त आपल्याला लीला दाखवण्याकरता काही गोष्टी करतात,
पण वास्तविक पाहता त्यांना काय काळीची गरज आहे, काय गरज सांगा बरं. माऊली ज्ञानोबा रायांना मांडे भाजण्याकरता खापर दिलं नाही, त्याला खरंच खापराची गरज होती का? त्यांना गरज नव्हती. पण उगा आपला व्यवहार म्हणून संत महात्मे करत असतात आणि नंतर असणार स्वतःच्या पाठीवर असणार विश्वमौली ज्ञानोबा रायांनी मांडे भाजले. संतांना महाराज कशाची गरज आहे का? खापराची गरज आहे का मांडे भाजायला? गरज नाहीये. पण असणार उगा त्या लौकिक लीला, लौकिकता व्यवहार म्हणून संत महात्मे असणार ह्या गोष्टी करत असतात. तसं समर्थ श्री गजानन महाराजांना इथं आगळीची गरज नव्हती, पण तरीही असणार लीला करण्याकरता, लीला दाखवण्याकरता म्हणून असं असणार समर्थ श्री गजानन महाराजांनी ही गोष्ट केलेली आहे. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांड मत, आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. याचं नाव साधुत्व आहे महाराज. अंगामध्ये बळ आहे म्हणून का काही करायचं का? काही लोकांच्या अंगात बळ असल्यावर मला चुळबुळ चुळबुळ अशी चालूच राहते. हे नाही तर ते कर. एखाद्याला काही जरासं घ्यावा, एखाद्याला थोडी सायकल हाणता यायला लागली की तो सायकल घेऊन कधी बाहेरच असतो. एखाद्याला मोटरसायकल यायला लागली की सुरुवातीला मोटरसायकल घेऊन कुठंतरी निघालेला आहेच. ते लोकांचं असं असतं. महात्म्यांच्या अंगामध्ये ती ताकद आहे हो. पण महात्मे लोक काय करतात, हे चमत्कार जास्त करत नसतात. पण कधी कधी लोकांना असणार चमत्कार दाखवावेही लागतात. चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. लोक चमत्कारानं मानणारेही काही काही असतात, म्हणून महात्म्यांना चमत्कार करावा वाटत नाहीये. पण असणार महाराज तरीही काही लोकांना वटणीवर आणण्याकरता असणार संत महात्मे चमत्कार करत असतात. याचे नाव साधुत्व. ताकद अंगामध्ये आहे, पण आधी व्यवहार असणारा पूर्ण करू लागले. जर भेटलं तर कशाला आपली ताकद दाखवायची, जर विस्तव भेटला तर. पण नाही दिला ना, तर त्यांना दाखवून दिलं की तुमच्या विस्तवाची आम्हाला गरज नाही. याचे नाव साधुत्व. हे साधुत्व आहे, ही साधूची शक्ती आहे. उगीच असणार हे थोतांड मत म्हणजे असणार खोतारड पाखंड असं मत हे नाहीये महाराज. पाखंडीपणा काही नाहीये यामध्ये. आता त्या सोनाराच्या घरामध्ये काय झालं तर ते असणार तुम्ही श्रवण करा. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलाचे. कसं काही असणाऱ्या सणासुदीला, काही तिथीला तो असणारा मान असतो. तेवढ्यामध्ये त्याला तो मान द्यावाच लागतो. या अक्षय तृतीयेला चिंचवण्याचा मान आहे. त्याला चिंचाचं पाणी म्हणा किंवा चिंचवण्याचा एक प्रकार खाद्याचा सुंदर आहे. लिंबाच्या आकाराच्या एवढ्या चिंचेचा गोळा घ्यायचा, त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्या गुळ टाकायचा, 3 ते 4 वाळ्याच्या काड्या टाकायच्या, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदूळ टाकायचे, छोटा तुकडा काठ टाकायचा, अर्धा चमचा फुटलेली सुपारी टाकायची, नागवेलीचं पान, 2 बदाम, 1 विलायची, छोटा तुकडा असणारे खापर, 1 चमचा जिरे, तेल, मीठ इत्यादी टाकून सुंदर असं चिंचवण तयार होतं महाराज. विदर्भामध्ये हा आहे प्रकार. मग असं असणारं चिंचवण त्या ठिकाणी, त्या चिंचवण्याचा मान हे अक्षय तृतीयेला होता. आणि कशा प्रकारे, जसं वर्ष प्रतिपदा नाम गुढीपाडवा, वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, गुढीपाडव्याला जसा असणार लिंबाच्या फुलाचा मान असतो. अजूनही आपल्या असणाऱ्या काही काही ठिकाणी सुंदर प्रकारे असणार साखरेमध्ये काय करतात, ते लिंबाचे फुलं वगैरे मिसळतात आणि तो प्रसाद म्हणून असणार वाटल्या जातं. हा मान आहे जसा असणारा त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी, तसा असणार अक्षय तृतीयाला चिंचवण्याचा मान आहे, असं या ठिकाणी दासगुणू महाराज प्रतिपादन करत आहे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवने वाढले द्रोणात, तो प्रकार ऐसा घटित घडून आला तो ऐका. असं म्हणले अशा प्रकारे हे चिंचवण बनवलेलं भोजनाकरता लोक असे बसलेले आहेत. चिंचवण सुंदर असं बनवलेलं ते द्रोणामध्ये वाढलेलं आहे. तेवढ्यामध्ये काय असणारा अद्भुत प्रकार झाला ते तुम्ही ऐका. त्या चिंचवण्या माझारी आळ्या दिसल्या नाना परी, भुजभुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना. त्या असणाऱ्या चिंचवणामध्ये आळ्या दिसू लागलेल्या आहेत. भुजभुजाट म्हणजे आळ्या असणार त्या ठिकाणी महाराज वळवळ वळवळ या ठिकाणी त्या चिंचवणामध्ये करू लागलेले आहेत. सर्वांना असणारी किळस वाटली. आता सगळे खाणारे महाराज चांगले असतील. सणासुदीच्या दिवशी थोडं कोणी असणारा असा व्यक्ती बोलावला जातो. सुंदर अशा प्रकारे ब्राह्मण असतील कदाचित, अशी ते लोक असणारे जेवायला बसलेले सर्व, आणि त्याच्यामध्ये आळ्या असणारे वळवळ करतायत ते त्यांनी पाहिलेलं आहे. आळ्यांची हालचाल पाहिलेली आहे. त्यांना असणारी फार अशी किळस त्या ठिकाणी वाटलेली आहे.
लोक उठले पात्रावरून अवघ्यांना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना. आता आळ्या दिसल्यावर कोण जेवणार महाराज? साधं थोडस काही जर दिसलं, एखादी मुंगी मुंगळा माशी वगैरे दिसली तर माणसाला कुणा जेवण ते करू वाटत नाही. एवढ्या आळ्या त्यांना दिसायला लागलेल्या आहेत. असं म्हटल्यावर लोक महाराज पात्रावरून उठलेले आहेत. सगळं अन्न असणार महाराज त्यांनी टाकलं, उठलेले आहेत. आणि सोनार खाली बसणार आपलं मुंडकं घालून, सोनार त्या ठिकाणी बसलेला आहे. डोक्याला हात लावला, सोनार असा खाली मुंडकं घालून बसलेला आहे. देवा काय झालं नेमकं, कशामुळे असं झालं? काहीच कारण त्या जानकीरामाच्या लक्षामध्ये येत नव्हतं. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले, मग त्या कुडे उमगले ऐसे वाया मीच कारण. त्या असणाऱ्या चिंचवनाच्या सोबत जेवढं अन्न केलं तेवढं वाया गेलं. आता सोनार म्हणल्यावर सोनाराच्या घरी असणार काय अन्नाचं काय या ठिकाणी चटणी भाकर थोडी असणार सणासुदीला वगैरे. चांगला असा सुंदर स्वयंपाक बनवलेला, वेगवेगळे पदार्थ बनवलेले महाराज. आणि मग आता याच्यात आळ्या दिसल्यामुळं बाकीच्या बाकीचंही अन्न कुठं खावा वाटतं. मग याच्यात आळ्या आहेत म्हणजे याच्यात काहीतरी असणच असं माणसाला वाटतं. एवढी असणारी इच्छा वासना त्या अन्नावर जात नाहीये. आणि मग त्यामुळे झालं काय, चिंचवण्याच्या बरोबर सगळं अन्न वाया गेलेलं आहे. आणि मग त्याला कोड उमगलं म्हणजे असणार त्या ठिकाणी नेमकं कुठं असणार त्या ठिकाणी महाराज पाणी मुरत होतं हे त्याला कळालं. आणि तो म्हणतो ऐसे व्हावया मीच कारण. असं होण्याकरता मीच कारण आहे. खरं ना महाराज, काही बी व्हायला मी हा कारण असतो बरं का. त्याच्या मागचा पाठीमागचा भाव लक्षात घ्या. काहीही व्हायला मी हा कारण असतो. मी पण आला की अशा गोष्टी होत असतात. मी देणार नाही, मी विस्तव देणार नाही असं जे मी म्हणलं होतं ना, हा मीच असणारा या ठिकाणी काय झालेला आहे, माझ्या या असणाऱ्या फजितीला कारण झालेला आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी महाराज त्या जानकीरामाच्या लक्षामध्ये आलेली आहे. मीन साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तत्काळ आला, गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणिली. मीन साधूशी विस्तव दिला. त्या समर्थ श्री गजानन महाराजांना विस्तव मागण्याकरता काही मुलं माझ्याकडे आले. त्या मुलांना मी विस्तव दिला नाही आणि त्याच्याकरता मला काही वेगळी वाट पाहावी लागली नाही. त्याचा अनुभव, त्याचा प्रत्यय मला असणार लवकर आलेला आहे. त्याच्याकरता मला थांबावं लागलं नाही की 10-12 वर्षांनी असणार मला अनुभव येईल. नंतर आला असता तर कदाचित कळाला नसता. पण हा तात्काळ अनुभव मला आलेला आहे की मी संतांना असणार विस्तवाला नाही म्हटलं आणि त्यामुळे असणार ही गोष्ट झालेली. गजाननाची अगाधलीला मीन खचित जाणितली अशा असणाऱ्या समर्थ श्री गण गण गणात बोते गजानन जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. गण गण गणात बोते गजानन जान्हवी निर. वास्तविक पाहता समर्थ श्री गजानन महाराज म्हणजे असणार जान्हवी नाम गंगेचं असणारं पाणी आहे. पण माझ्यासारख्या असणाऱ्या वेड्या माणसाला ते कळालं नाही आणि मी त्यांना थिल्लर नाम डबक्यामधील पाणी मानलेलं आहे. गजानन महाराज पाहिले तर ते वास्तविक राजांचे राजे असणारे आहेत. पण माझ्या दृष्टीनं मला ते कळालं नाही. मी त्यांना भिकारी असं असणार मानलेलं आहे. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाबूळ मानिली. श्री समर्थ गजानन महाराज हे त्रिकालज्ञ आहेत. तिन्ही कालाचं ज्ञान त्यांना आहे. तिन्ही कालामधले जाणणारे ते आहेत. भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्य काळ असेल, महात्म्यांना तिन्ही कालामधलं कळत असतं. असे ते गजानन महाराज आहेत. पण मी त्यांना वेड असं मानलं. गजानन महाराज हे कल्पतरू आहेत, जे पाहिजे ते प्रदान करणारे आहेत. पण मी असणार समर्थ श्री गजानन महाराजांना असणार बाबूळ मानलेला आहे. हा माझा अपराध आहे, माझा दोष आहे. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्य दानी, मी ढोंगी मानिला हो. अहो गजानन महाराज हे चिंतामणी आहेत आणि चिंतामणी प्राप्त झाल्यावर कोणत्या चिंतेचं कारण राहत नाहीये. का चिंतामणी झालं या हाती, माऊली ज्ञानोबाऱ्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करतात.
चिंतामणी हातामध्ये आल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचं असणारं महाराज त्याला चिंता नसते. पण मी गजानन महाराजांना लेखिली गारजानी, मी त्यांना असणारं गार म्हणलं चिंतामणीला, आणि गार म्हणून असणारं त्यांना मी दूर केलेलं आहे. गजानन महाराज हे कैवल्यदानी नाम असणारे, मोक्ष देणारे संत महाराज. संताजवळ मोक्ष असतो, संताच्या हातामध्ये आहे कोणाला मोक्ष द्यायचा कोणाला नाही. संताच्या हातामध्ये असणारी ही व्यवस्था आहे. पण मी संत गजानन महाराजांना मोक्षदानी अशा असणाऱ्या महाराजांना मी ढोंगी असं समजलेलं आहे. हाय हाय रे दुर्दैवा, वा कैसा साधिला दावा, माझ्या हातून संत सेवा होऊना तू दिलीस. हाय हाय रे दुर्दैवा, काय माझं दुर्दैव आहे. हाय हाय म्हणून कपाळाला हाणून घेऊन असणारा हा जानकीराम म्हणू लागलेला आहे, हे दैवा तू माझ्याकडून असणार काय हे करून घेतलेलं आहेस. मला संत सेवा होत होती, पण माझ्या असणाऱ्या या भाग्यानं काय केलं, माझ्या या निर्दैवानं, माझ्या दुर्दैवानं मला या संत सेवेपासून दूर केलेला आहे. मसी आहो असो हा धिकार, मी भारभूत साचार, जन्म पावलो भूमीवर, द्वयपायांचा पशु मी. मला संत सेवेचा अधिकार होता, संत सेवा माझ्याकडून घडत होती, पण असणार म्हटले माझ्याकडून ही सेवा माझ्या दैवानं असणारी हिसकावून घेतलेले. मसी असो हा धिक्कार, मला असणारा धिक्कार असो, मी असणारं जे कार्य केले त्या कार्याचा अधिकार असो, मी असणारे या जमिनीला भारभूत आहे, नुसता भार आहे या जमिनीवर जन्मून मी काही केलं नाहीये. द्वय पायाचा पशु मी, दोन पायांचा पशु मी आहे असं स्वतःला त्या ठिकाणी दूषण जानकीराम देऊ लागलेला आहे. आज माझ्या भाग्य काळी बुद्धी कशी चळती झाली, सुयोगाची दवडिली वेळ आलेली म्या करे. आज माझा भाग्य काळ होता, पण माझी बुद्धी असणारी कशी चढली मला कळलं नाही. चढलं म्हणजे फसली, भ्रंश पावली. दुर्दैव महाराज हे माणसाला पदरी पडून देत नसतं. एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला असणार गरीब असा व्यक्ती होता, पण त्याच्या असणाऱ्या जवळ धन नसल्यामुळे दुःखी होता. रस्त्याने जाता जाता असणार भगवान म्हणले याच्यावर दया करावी. रस्त्यामध्ये त्याला असणारी सुंदर अशी मोहराची सोन्याने सिक्क्याने भरलेली अशी थैली त्याच्या समोर ठेवली, टाकलेली आहे रस्त्यामध्ये. हा रस्त्याने जाता जाता पाहिल आणि ती घेईल. पण पुढे निघाला, ती थैली जवळ आल्याच्या नंतर सहज त्याच्या मनामध्ये विचार आला की आंधळे माणसं कसे चलत असावे. म्हणून त्या असणाऱ्या व्यक्तीनं काय केलं, आपले डोळे झाकून घेतले आणि पुढे निघाला. आणि निघाल्याच्या नंतर त्याला त्या धानाच्या थैलीची ठेस लागली. ठेस लागल्याच्या नंतर तसाच असणारा पुढे गेला आणि म्हणतो, खरंच ना, किती आंधळे लोकांचं असणारं जीवन हे कठीण आहे, किती असणारं जगणं कठीण आहे, त्यांना हे अशा ठेचा लागत असतील असं म्हणून तो पुढून निघून गेला. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कैशी चळती झाली. त्याचा भाग्यकाळ उदयाला आला, पण त्याला आंधळे होण्याचे डोळे निर्माण झाले. जसं माझा भाग्यकाळ निर्माण झाला, संत माऊली श्री समर्थ गजानन महाराज माझ्याकडे असणार काहीतरी त्यांनी मागितलं, पण माझं असणारं दुर्भाग्य म्हणून मी ही संधी दवडलेली आहे. मी असणार हे करंट्यासारखं काम केलेलं आहे. काही असो आता जाऊ, समर्थाचे पाय पाहू, पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मतूची मागावया. काही असो म्हणले, आता झालं गेलं, चुकला आपल्याकडून, पुन्हा असणार समर्थाकडे जाऊ, त्यांच्या पायाला असणार मिठी मारू, त्यांचा असणार क्षमा मंतूची मागावया. मंतू शब्दाचा अर्थ आहे अपराध. मी माझ्या असणाऱ्या अपराधाची मंतूची क्षमा असणाऱ्या मागण्याकरता त्यांच्याकडे जाईल. ऐसा विचार करुणी सवे घेऊनी चिंचवनी, बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. असा असणारा मनामध्ये विचार केलेला आहे. सोबत असणार ती चिंचवणीमध्ये आळ्या दिसल्या होत्या, ती चिंचवणी सोबत घेतलेली आहे. समर्थ श्री गजानन महाराज हे असणारे बंकटलालाच्या घरी होते. त्या ठिकाणी सर्व झालेली गोष्ट सांगण्याकरता हा जानकीराम आलेला आहे. आहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला,
पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहु. आणि गेल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केलं, अहो शेठजी, अहो शेठजी, अहो बंकटलाल, काय सांगावं, आज माझा असणारा घात झाला, माझ्यावर असणारा अन्याय झाला, माझ्याकडून असणार पाप झालं. पाहणं म्हणले या चिंचवण्याला, याच्या आतमध्ये किती पडलेले किडे पडलेले आहेत. अशा प्रकारे महाराज जानकीराम बंकटलालाला म्हणू लागलेला आहे. मानसे उठली उपोषिता, तेने झाला श्राद्ध घात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. माणसं असणारे जेवता जेवता पात्रावर बसलेले माणसं होते, पण या असणाऱ्या चिंचवण्यामध्ये आळ्या पाहिल्याबरोबर उपोषित नाम उपाशी, ते ताटावरचे माणसं तसेच उपाशी उठलेले आहेत. आणि ते श्राद्ध होतं, माझे श्राद्ध सफळ झालं नाही, माझे पितर माझ्यावर रागावतील, माझ्या पितरांना माझ्यावर क्रोध आला असेल. ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. असं कृत्य होण्याकरता असा अपराध झालाय, त्याला कारण दुसरं तिसरं कोणी नसून माझा मीपणा किंवा मीच असणारा या सर्व दुःखाला, या सर्व संकटाला कारण आहे. आज सकाळी चिलिमीला, मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलमी स्तव. माझा अपराध झाला. काय अपराध झाला तुम्हाला सांगतो, ऐका बंकटलाला. आज सकाळी असणार लहान लहान मुलं माझ्याकडे असणारे आलेले आहेत. आल्याच्या नंतर मला ते मुलं म्हणू लागलेले आहेत, जानकीराम बाबा, समर्थ श्री गजानन महाराजांना चिलीम पेटवायची आहे, त्या चिलीमी करता तुम्ही असणारा विस्तव द्या. तर तो विस्तव मी दिला नाही, म्हणून माझ्यावर ही वेळ आली असावी. त्यांचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल, बोलू लागला येणे रीती. समर्थ श्री गजानन महाराजांना मी विस्तव दिला नाहीये, त्याच असणार हे फळ आहे की माझी चिंचवणी सगळी नासून गेली, त्याच्यामध्ये आळ्या पडल्या. हे ऐकून असणार बंकटलाल त्या ठिकाणी काय म्हणतोय तर ऐका. तुम्ही चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. काही गडबडीमध्ये तुम्ही एखाद वेळेस असणार चिंचा व्यवस्थित पाहिल्या नसतील, ते असणारे चिंचोके आतून किडलेले असतील, तुम्ही वर पाहून असणार नंतर त्याचं ते केलं असेल चिंचवणी, असं काही झालं असेल म्हणून तुमची चिंचवणी नाचली असेल. अशा प्रकारे त्याची समजूत बंकटलाल घालू लागलेली आहेत. सोनार म्हणे ऐसी शंका, शेटजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. सोनार म्हणला, हो बंकटलाल, अशी शंका घेण्याचं काहीच कारण नाहीये. अशी शंका तुम्ही मनामध्येही आणू नका. का आणू नका? नवी चिंच होती देखा, मी जी चिंच असणारी आणलेली होती या कार्यक्रमाकरता, ही नवी चिंच आणलेली होती. ती काय जुनी नव्हती, गेल्या वर्षीच्या मागच्या चिंचा नव्हत्या, त्या या वर्षीची असणारी ही चिंच होती. खिडकी वगैरे काही नव्हती, नवी चिंच खिडकी कशी असेल, अशा प्रकारे जानकीराम त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. जी मी असणारी चिंच फोडलेली होती खाण्याकरता, आपलं चिंचवण्याकरता, तिचे टरफल अजून त्या ठिकाणी पडलेले आहे. तिच्या आतील असणारी जी चिंचोक्या आहे, चिंचोक्याचा रास नाम ढिगी तिथं पडलेली आहे. मर्जी जर तुमची असेल, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर चला घरी आणि पहा म्हटले, अजूनही तसंच तिथं टाकलेलं आहे ते सर्व ढीग. आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. हात जोडले ना, हात जोडून असणार जानकीराम म्हणतायत, हे शेठजी, हे बंकटलाला, माझी असणारी एवढी विनंती आहे, मला फक्त असणार समर्थ श्री गजानन महाराजांच्या चरणावर तुम्ही नेऊन घाला. क्षमा मंतुची मागेना, अनन्य भावे करुणा.
साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. मी माझ्या असणाऱ्या मंतुनाम अपराधाची असणारी क्षमा मागेल. अनन्य भावानं त्यांना शरण जाईन. साधू हे दयेचे सागर असतात. साधू जवळ असणारी दया असती. नोहे नोहे दया क्षमा ज्याची अंगी. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. ज्याच्या जवळ दया आहे क्षमा आहे तेच संत सत मुक्ताई साहेब ताटीच्या अभंगामध्ये म्हणतात. तर साधू असणारे दयेचे सागर आहेत. त्यांच्या जवळ दया असते. म्हणून मला वाटतं नक्कीच मला समर्थ श्री गजानन महाराज क्षमा करतील. समर्था पुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. सुरुवातीला असणार गुरकावलेला असा हा जानकी राम ज्यावेळेस समर्थांच्या पुढे जाऊ लागलेला आहे. आता भिवू लागलेला आहे. अपराध झाल्याच्या नंतर माणूस धजावत नाहीये. जाण्याकरता थरथर कापत आहे. तो असणार पुढे निघालेला आहे आणि भीत भीत पुढे जाऊन असणार समर्थांना साष्टांग दंडवत त्या ठिकाणी या जानकी रामानं घातलेला आहे. आणि म्हणाला दयाघना तुला येओ माझी करुणा. मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी. साष्टांग दंडवत पायावर घातल्याच्या नंतर तो जानकी रामानं हात जोडले आणि म्हणतायत हे दयाघना दयेच्या सागरा हे गजानन महाराजा तुला येवो माझी करुणा. माझ्यावर असणारी कृपा करा. माझ्यावर असणारी दया करा. मी वेगवेगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे अपराध केलेले आहेत. पण तुम्ही संत मोठे महात्मे आहात. तुम्ही प्रत्येकाच्या अपराधाला क्षमा करतात. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. अशा प्रकारची विनवणी त्या ठिकाणी हा जानकीराम समर्थ श्री गजानन महाराजांना करू लागलेला आहे. तू साक्षात उमानाथ नांदसी आशे गावात. ज्याची होती मजला भ्रांत तित्वाज निवटिली. अहो तुम्ही साक्षात असणारे उमानाथ भगवान शंकर आहात. मला आतापर्यंत कळलं नाही. हे अशे गावामध्ये साक्षात भगवान शंकर प्रगट झालेले आहेत याची मला आजपर्यंत भ्रांत म्हणजे शंका होती. लोक म्हणायचे साक्षात समर्थ श्री गजानन महाराज हे भगवान शंकराचे अवतार आहेत. दैवी पुरुष आहेत. लोक असं म्हणायचे. पण मला भ्रांत मला शंका होती. पण आज असणार महाराज माझ्या मनातील ही जी शंका हा जो संशय आहे ना तित्वा आज निवटिली. ती सर्व शंका तो सगळा संशय तुम्ही समूळ नष्ट केलेला आहे. माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करुण. समर्था आजपासून मी नाटवाळी तुझी करी. माझा असणार अपराध रूपी हे गवत आहे सगळं. या ठिकाणी उदाहरण देतात कशा प्रकारे म्हणून. माझा असणार अपराध रूपी हे गवत आहे आणि या अपराध रूपी असणाऱ्या गवताला तुम्ही तुमच्या कृपारूपी अग्नीनं कृशान म्हणजे अग्नी तुमच्या कृपारूपी अग्नीनं तुम्ही काय करा या अपराध रूपी गवताला जाळून टाका. हे समर्था आजपासून मी तुमची निंदा नालस्ती टवाळी करणार नाही. अशा प्रकारे तो जानकीराम बोलत आहे. शिक्षा केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथाचा आहे सवाली अतांत पाहू नको. जेवढी शिक्षा समर्थ गजानन महाराज तुम्ही मला जेवढी शिक्षा केली आहे ना तेवढी असणारी पुरे झाली. मला आता सांगायची गरज नाही. एवढ्या शिक्षेवर मला असणार कळलं तुम्ही साधे सुधे कोणी नाहीये. तुम्ही साक्षात भगवान शंकर आहात. तुम्ही असणारे अनाथाचे वाली. वाली म्हणजे रक्षण करता. वाली म्हणजे मालक. वाली म्हणजे कैवार घेणारे असे तुम्ही आहात. माझा अंत तुम्ही असणार आता पाहू नका. मला क्षमा करा. महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये. आणि एवढी असणारी गयावया केल्याच्या नंतर करुणा भागल्याच्या नंतर समर्थ श्री गजानन महाराज म्हणतात अरे म्हणजे तुझी असणारी चिंचवणी मधुर आहे गोड आहे त्याच्यामध्ये असणारे किडे पडलेले नाहीयेत. खोटे न सांगो तिळभर. मी असणार तिळभर सुद्धा तुला खोटं सांगत नाही. पहा म्हटले तुझ्या चिंचणीमध्ये किडे नाहीयेत. तुझी असणारी चिंचवणी ही मधुर गोड आहे असं समर्थ म्हणतायत. ते ऐकता अवघ्यांनी
पाहिले ते चिंचवणी, पहिला प्रकार मावळोनी, गेला होता ते धवा. महाराजांनी असं म्हटल्याच्या नंतर महाराज अवघ्यांनी म्हणजे सर्व तिथं जे जे लोक होते त्यांनी पाहिलं चिंचवणीमध्ये डोकावून. तर पहिला प्रकार मावळोनी म्हणजे पहिला प्रकार काय होता की त्याच्यामध्ये किडे पडले चिंचवणीमध्ये. हा पहिला प्रकार होता, तो मावळून गेला, तो असणारा नष्ट झाला आणि लोकांना असणारा आश्चर्य वाटत आहे. अवघ्या प्रति आश्चर्य झाले, समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. सगळ्यांना असणारा आश्चर्य झालं. या चिंचवणीमध्ये आतापर्यंत किडे होते, आळ्या होत्या, पण समर्थांच्या एका शब्दानं ते सर्व नष्ट झालेलं आहे. समर्थांचं महत्व, मोठेपणा, महात्म्य, महती असणारी सर्व गावाला कळालेली आहे. हा हा म्हणता म्हणता असणारी ही बातमी सर्व गावामध्ये पसरलेली आहे. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात, हीच निघू लागली सत्या. कस्तुरीचा नाही येत वास झाकया कवडाते. ज्याच्या त्याच्या असणाऱ्या तोंडामध्ये त्या ठिकाणी हीच गोष्टी होती. गजानन महाराज, श्री समर्थ स्वामी गजानन महाराज असे असणारे हे भगवान शंकराचे अवतार आहेत, अवतारी पुरुष आहेत, अवतारी महात्मा आहेत. जो तो अशा प्रकारे स्तुती करू लागला. काही काही लोक म्हणू लागले, अहो कस्तुरी कितीही झाकून ठेवायचा प्रयत्न केला तर कस्तुरीचा जसा वास येतोच, ती कस्तुरी उघड पडते. तसं या महात्म्यांनी आपला कितीही मोठेपणा झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी ते निदर्शनास येत असतो. जसं सूर्य असणारा कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य जसा झाकल्या जात नाहीये, तद्वत असणाऱ्या या महात्म्यांचे असणार तेज हे कधी झाकल्या जात नाहीये. चंदूमुखीन नावाचा ग्रहस्थ एक शेगावाचा, निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. चंदूमुखीन नावाचा एक चंदूमुखीन नावाचा असणारा ग्रहस्थ शेगाव मध्ये राहत होता. तो समर्थ श्री गजानन महाराजांचा निस्सीम अनन्य असा असणारा भक्त होता. त्याची असणारी कथा तुम्हाला सांगतो, ती तुम्ही श्रवण करा. श्रोते ज्येष्ठ मासात, सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात, दृष्टी ठेवून पायावरी. श्रोते ज्येष्ठ मासात, ऐका म्हणले श्रोते मंडळी, ज्येष्ठ महिना होता. सभोवताली असणारे समर्थ श्री गजानन महाराजांच्या जवळ अनेक भक्त त्या ठिकाणी बसलेले होते आणि अति आदरे जोडून यात हात जोडलेले होते आणि सर्व असणाऱ्या भक्तांची दृष्टी समर्थ श्री गजानन महाराजांच्या चरणावर होती. कोणी अंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे. कोणी कोणी असणार, आता ज्येष्ठाचा महिना होता, आंबे चांगले आलेले होते. कोणी कोणी असणार काय करू लागलेले, तर आलेले आंबे जे होते ते कापून समर्थांना असणार फोडी खाण्याकरता देऊ लागलेले. कोणी कोणी समर्थ श्री गजानन महाराजांना त्या ठिकाणी गरमत आहे म्हणून पंख्याना हवा घालण्याची सेवा कोणी कोणी करू लागलेला आहे. कोणी वाटीती खडी साखर, कोणी गळ्यात घालिती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या. कोणी असणार खडी साखर वाटू लागले देऊ लागलेले तर तिथं, किंवा समर्थांनाही खडी साखर देऊ लागले. आजूबाजूला बसलेले जी मंडळी आहे त्यांनाही खडी साखर वाटू लागलेले. कोणी समर्थांच्या असणाऱ्या गळ्यामध्ये सुंदर फुलाचा हार घालत आहे. कोणी कोणी समर्थांना गरमी होऊ नये म्हणून शीतल अशा चंदनाचा लेप अंगाला त्या ठिकाणी लावत आहेत. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कान्होले उतरंडीला, आहेत तुझ्या ते आण जा. त्याच वेळेस असं प्रत्येक जण समर्थांची सेवा त्या ठिकाणी करत होता. तेवढ्यामध्ये असणारा जो चंदूमुखीन होता, त्या चंदूला असणारा समर्थ श्री गजानन महाराज म्हणतायत, अरे चंदू ऐक ना, मला तुझे आंबे नकोत बाबा, मला असणार तुझ्या घरच्या उतरंडीला दोन असणारे कानोले ठेवलेले आहेत, ते कानोले मला खायचे आहेत. आता कानोले म्हणजे आपल्या इकडे ते चपातीमध्ये असणार साखर वगैरे किंवा गुळ वगैरे टाकून त्याच्यावर भाजतात, ती छोटी असणारी एक
अर्धा आकाराची अशी असणारी चपाती तिलाही कानोला म्हटलेलं आहे, किंवा करंजीलाही कुठं कुठं कानोले असं म्हटलेलं आहे. असे असणारे कानोले जो अर्थ या ठिकाणी असणारा संगत असेल तो असणारा श्रोत्यांनी ग्रहण करावा. म्हणून या ठिकाणी असणारे जे कानोले तुझ्या घरी ठेवलेले आहेत ते कानोले मला असणार आणून दे. चंदू बोले कर जोडून, आता कान्होले कोठून, इच्छा असल्या तळून, ताजे आणि तो गुरुराया. चंदू म्हणला महाराज कानोले कुठं उतरंडीला कानोले आहेत का काय, आता काय सध्या कानोले नाही, पण तुमची इच्छा आहे ना मग मी तुम्हाला तळून आणतो. आपल्या इकडे करंज्या ज्या आहेत त्या तळल्या जातात, म्हणजे कानोले म्हणजे कदाचित करंजीच असावी. इच्छा असल्या तळून ताजे आणि तो महाराज, तुमची जर इच्छा असेल ना गुरु महाराज तर मी तुम्हाला ताज्या ताज्या असणाऱ्या करंज्या कान्होल्या असणाऱ्या मी तुम्हाला तळून आणून देतो. तई महाराज वदले वाचे, नाही कारण ताजाचे, पाहिजेत तुझ्या उतरंडीचे, कान्हवले मज खावया. त्यावेळेस असणारे महाराज म्हणले, अरे बाबा तुला जे सांगितलं तेवढं कर, जास्तीचं करू नको, मला ताजे नाही पाहिजेत, मला तुझ्या उतरंडीला जे ठेवलेत का कानवले मला तेच पाहिजेत बरं का. मला काय आता ताजे कानवले नको, मला दुसऱ्याच्या घरचे नको, तुझ्याच घरचे उतरंडीला ठेवलेले कानवले मला पाहिजेत. असा असणारा हट्ट समर्थ श्री गजानन महाराजांनी आज चंदूकडे धरलेला आहे. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत्किंचित. निघ बरं, निघ निघ लवकर निघ, जा बरं, उगाच वेळ लावू नको, उगाच मला सबब म्हणजे कारण काही सांगू नको. गुरुला खोटं बोलतो का, गुरुला खोटं बोलू नये तुला माहित नाहीये का, जा बरं वेड्या लवकर जा आणि असणार तू ते कान्होले घेऊन ये. अशा प्रकारे समर्थ त्या ठिकाणी चंदूला आज्ञा करत आहेत. त्या मुकीन चंदू प्रती, लोकावघे बोलती, जाये पाहून शीघ्र गती, खोटी न होय संतवाणी. त्या असणाऱ्या मुखीन चंदू प्रती, त्या मुखीन चंदूला असणारे लोक म्हणाले, अरे बाबा तुला म्हणतायत ना समर्थ श्री गजानन महाराज जा म्हणून, अरे ते संत आहेत, महात्मे आहेत, त्यांची वाणी कधी खोटी होत नसते. संत हे सत्य बोलतात, त्यांची वाणी ही कधी खोटी होत नसते. म्हणून महाराज म्हणतायत तर घरी जा, पहा इथं काय बोलत बसलाय. अशा प्रकारे लोकही त्याला म्हणू लागलेले आहेत. चंदू घरा प्रती गेला, कांतेस पुसू लागला, दोन कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. चंदू असणारा त्या ठिकाणी महाराज घरी गेलेला आहे. घरी गेल्याच्या नंतर कांता म्हणजे पत्नीला विचारतोय, बाई दोन कानवले आपल्या असणाऱ्या उतरंडीला आहेत काय रंभोरू. रंभोरू शब्दाचा अर्थ होतो रंभा उरू. रंभा शब्दाचा अर्थ होतो केळी आणि उरू शब्दाचा अर्थ होतो मांडी. केळीच्या खांबासारखी ज्याची असणारी मांडी त्याला रंभोरू असं म्हणावं. आपल्या पत्नीला हे विशेषण या ठिकाणी ही उपमा असणारी हे विशेषण असणार हा चंदू आपल्या पत्नीला म्हणतो, हे रंभोरू ही असणारी आपल्या घरी काही कानवले उतरंडीला आहेत काय असा प्रश्न त्यानं आपल्या पत्नीला केलेला आहे. ते बोले अंगणा होऊन गेला एक महिना, आता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे. त्यावेळेस ती अंगणा म्हणजे त्याची असणारी पत्नी म्हणते, अहो 1 महिना होऊन गेलाय, आता कशाचे कानवले आले. आणि 1 महिना ते काय चपातीचे कानवले एवढे टिकत नसतात, कदाचित करंजीच असावी. यावरून हे असणारा आपल्याला अनुमानिक आपण घेऊ शकतो. 1 महिना असणारा होऊन गेलेला आहे, आता कशाचे कानवले आहेत का काय आहेत, आपल्याकडे आता कशाचे कानवले मिळणार नाही येत. अशा प्रकारे ती बोलू लागलेली आहे. अक्षय तृतीया दिवशी भले, कान्हवले मी पतिराया केले, तेन आता राहिले संपून गेले त्याच दिनी. अहो अक्षय तृतीयेच्या दिवशी, अक्षय तृतीया ही येते वैशाख महिन्यामध्ये आणि पुढे तो ज्येष्ठ महिना आहे असा अंतरी महिन्यामध्ये काही. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी मी जे कानवले केलेले आहे ते आता राहिलेले नसतील, ते सगळे संपलेले आहेत. अशा प्रकारे आपली ती असणारी पत्नी आपल्या पत्नी चंदूला पती चंदूला म्हणू लागलेली आहे. मर्जी असल्या नवे करते, समर्थास्तव तळून देते,
ही पहा मी ठेविते कडही नाता चुलीवरी. बरं, तुमची मर्जी आहे ना, आणि समर्थांना पाहिजेत का? हे बघा, मी आता लगेच करते. हे पहा, मी कढई लगेच ठेवतेच चुलीवर. अशा प्रकारे असणारा आपल्या पतीला ती पत्नी बोलू लागलेली आहे. तुम्ही थांबा क्षणभर सामान वघे तयार. नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी. अहो, ही पहा ना, आता लगेच कढई मी चुलीवर ठेवते. त्याला काही वेळ नाहीये, काय नाहीये. आणि तुम्ही इथंच थांबा, कुठं जायची गरज नाही. सगळं असणारं कानवल्याला जे सामान लागतं, जे साहित्य लागतं, ते सगळं घरी आहे. तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाही. इथं थांबा, मी आता लवकरात लवकर गरम गरम असणारे कानवले बनवून समर्थन करता देते, असं ती असणारी बोलू लागलेली आहे. चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी. जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे. चंदू म्हणू लागलेला आहे, अगं ताजे कानवले नाही पाहिजेत. समर्थांनी मला आज्ञा दिलेली आहे, जे तुझ्या उतरंडीला कानवले दोन ठेवलेले आहेत तेच पाहिजेत मला. आपल्या उतरंडीला जिथं कानवले ठेवले तेच कानवले आण, ताजे करू नको, अशी आज्ञा चंदू आपल्या पत्नीला देत आहे. समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझ निवेदिले. आठवण करून चांगले पा काही एधवा. समर्थांनी असणारं जे सांगितलं मला तेच मी तुला इथं येऊन सांगितलेलं आहे. जरा चांगली आठवण कर अगं, आठवण करून पहा. कुठेतरी असणारे तू नक्की ठेवले असतील, तुझ्या आठवणीत नसतील, जरा पहा बरं तू. अशा प्रकारे आपल्या पत्नीला तो चंदू बोलू लागलेला आहे. ऐसे कथापतीचे वचन कांता गेली घोटाळून. करू लागली शोधन कान्हवल्याचे चित्तांतरी. असं असणारं पतीनं निश्चयानं सांगितल्यावर कांता म्हणजे पत्नी जराशी घोटाळून गेली. मला काय आठवत नाहीये, घोटाळून गेली का आठवत नाही, काय करावं काय करावं. मग असणारं काय केलं, चित्तांतरी म्हणजे चित्तामध्ये मनामध्येच ती आठवू लागली, शोध घेऊ लागली मनामध्ये की आपण कुठे ठेवले का ठेवले का. मनामध्ये तिने सगळ्या उतरंडी असणाऱ्या पाहायला सुरुवात केलेली आहे. कान्हवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता. उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची. कानावाल्याचा आपल्या मनामध्ये चित्तामध्ये शोध घेता घेता एकदम आठवण झाली आणि एकदम म्हटली, म्हणे थांबा नाथा, नाथा थांबा, थांबा सत्यगिरा समर्थांची. गिरा म्हणजे वाणी, वाचा. समर्थांचं बोलणं, समर्थांची वाणी, वाचा ही खरी आहे, सत्य आहे. समर्थ म्हणतात ते खरं आहे. हे आपल्या जवळ दोन कानवले आहेत, ती आपल्या पतीला सांगते. दोन कान्हवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले. त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी. दोन कानवले असणारे मी उतरंडीला ठेवले होते, पण आता या धावपळीत गडबडीमध्ये घाईमध्ये असणार मला आठवणच राहिली नाही त्या कानवल्याची. मी असणारे एका महिन्यापूर्वी ते कानवले ठेवलेले आहेत, अशा प्रकारे ती पत्नी सांगते. त्याच महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. अहो, त्याला महिना होऊन गेलेला आहे, गाडग्यामध्ये ठेवलेले आहे. त्याला बुरा आला असन, बुरसा आला असन. आणि बुरसा आलेलं का खाण्याला उपयोगी असतं का? खाऊ नये, चांगलं नाहीये. म्हणून ते काय राहिले नसतील व्यवस्थित ते कानवले, असं मला वाटतंय. अशी पत्नी आशंका बोलावून दाखवू लागलेली आहे. ऐसे बोलून तत्काळ उठली उतरंड सर्व धांदोळली. कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. मग असं बोलली, पतीला बोलल्याच्या नंतर उठलेली आहे, उतरंडीला गेली, एक एक मडकं उतरवते, पाहते. तेवढ्यामध्ये असणारे दोन कानवले तिला दिसले. एक खापराची कळशी, त्याला किळीही म्हणतात काही काही ठिकाणी. बारकी असणारी अशी किळी म्हणतात, बारकी उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये घेऊन जात असतात बघा, तिला किळी असं म्हणतात. इथं त्यांनी कळशी हा शब्द दिलेला आहे. बारकी असणारी खापराची कळशी म्हणा, केळी म्हणा होती, मडकं होतं छोटस. त्या मडक्यामध्ये असणारे दोन कानवले दृष्टीस पडलेले आहेत. आता जो पाहिले न्याळून तो दृष्टी पडले तिच्या दोन. कान्हवले जे सुकोन गेले होते थोडके. ते असणारी केळी काढली, कळशी काढली, खापराची, पाहते आतमध्ये डोकावून
आत पाहिल्याबरोबर आणि हळून पाहिल्यावर दोन असे असणारे त्या ठिकाणी कानवले दिसलेले आहेत, जे सुकून गेलेले होते. गुरसा मुळीच नाही आला, श्रोतेया कानवल्याला, भट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी. अहो महाराज, बुरसामुळीच नाही आलेला समर्थ श्री गजानन महाराज बोलले तेच झालं. संताच्या वाणीला कधी बट्टा लागत नाही, कलंक लागत नाहीये. संत म्हणतात ते खरंच असतं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाहीये. कानवल्या ते पाहुण उभयंताचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. कानवल्याला पाहिलं आणि कानवल्याला पाहिल्याबरोबर असणार त्यांना आनंद झाला. दोघही आनंदित झाले. खरंच असणारे समर्थ श्री गजानन महाराज हे धन्य येत, समर्थ आहेत, सिद्ध आहेत, योगी येत, सिद्ध योगी आहेत. त्यांना घरी बसल्या बसल्या आपल्या उतरंडीमधील असणारे हे कानवले कळाले, म्हणजे त्यांची किती असणारी मोठी शक्ती आहे याचा अनुमान अंदाज ते करू लागलेले आहेत. चंदू कान्हावले घेऊन आला, समर्थांशी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुण. चंदूना असणाऱ्या कानवले हातामध्ये घेतलेले आहे आणि समर्थाकडे आला आणि समर्थाकडे येऊन असणारे ते कानवले अर्पण केले. सगळे लोक आश्चर्यानं त्या कृतीला, त्या गोष्टीला पाहू लागलेले आहेत. आता चंदू घरी गेला, महाराज म्हणले होते तसंच झालं, दोन कानवले घेऊन आला. सर्वांना आश्चर्य त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. लोक म्हणती गजानन खचित सत्री कालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळतसे. लोक म्हटले समर्थ श्री गजानन महाराज हे असणारे खचित म्हणजे निश्चित हे त्रिकालज्ञ आहेत. यांना तिन्ही काळामधील कळतं, भूत कळतं, भविष्य कळतं, वर्तमान कळतं, असे असणारे महात्मे आहेत. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोराशी जेवी झाला भक्षिता. चंदूच्या असणाऱ्या त्या कानवले चंदूना हातात दिल्याच्या नंतर समर्थांनी त्या असणाऱ्या कानवल्याचा अंगीकार कशा प्रकारे केला हे सांगत असताना दास गुरु महाराज उदाहरण देतात. जसं असणार प्रभू रामचंद्रानं त्या शबरीच्या असणाऱ्या उष्ट्या बोराचा स्वीकार केला, तसाच असणारा या ठिकाणी समर्थ श्री गजानन महाराजांनी या असणाऱ्या चंदूच्या कानवल्याचा स्वीकार केलेला आहे. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. शेगावच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचं असणारे एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक माधव नावाचा विप्र म्हणजे ब्राह्मण राहत होता. वयजाचे 60वर अवयव झाले चिन पार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. वय असणार 60च्या वर झालेलं आहे आणि 60च्या वर वय गेल्यावर अवयव पाहिजे तसं काम करत नाहीत. अवयव क्षीण झालेले आहेत. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड अशा प्रकारची असणारी अवस्था पुढे होत जाते. तरुणपणी महाराज संसार असणारा मी म्हणत संसार केलेला आहे. तरुणपणी ब्रह्म माया काहीच माहित नव्हतं, संसार हाच त्याला ब्रह्म वाटायचा. असा असणारा हा माधव नावाचा विप्र ब्राह्मण होता. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. प्रारब्धाच्या पुढे कोणाला जाता येतं का? नाहीये, नाही. या भूमीवर प्रारब्धाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाहीये. ब्रह्मदेवानं जी अक्षरे आपल्या भाळी लिहिलेली आहेत तेच असणार आणि तसंच होत असतं. माधवासी न कोणी उरले, कांता पुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले म्हणत याचे संसारी. या असणाऱ्या माधवाला कोणी उरलेलं नाहीये. बायको मेलेली आहे, जे मुलं झाले होते ते मुलंही सर्व मरून गेलेले आहेत. आणि मग महाराज आता कसं आहे, सगळी अनुकूल परिस्थिती झाली की माणसाला कुठंतरी थोडस वैराग्य होतं, कुठंतरी विरक्तपणा जरासा येतो मनाला. सगळं जर अनुकूल असेल तर नाही, प्रतिकूल परिस्थिती झालं तर असं होतं. मग आता बायको नाहीये, मुलं नाहीये, तर प्रतिकूल परिस्थिती अशी झालेली आहे आणि मग संसारामध्ये मन लागायला गेलं, मग असणारा एखाद्या विरक्तासारखा तो झालेला आहे.
जी का होती चीज वस्तू ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. ज्या काही असणाऱ्या चीज वस्तू वस्तू वगैरे धन वगैरे जे असेल ते सर्व असणार आता फस्त केलेला आहे, खर्च केलेला आहे आणि म्हणतो आता माझी असणारी काय गत होईल हे देवा, माझा आता कसं होईल असं तो म्हणतोय. म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षणही दिनबंधू. मी हमाधुमीचा संसार केलेला आहे. हमाधुमीचा म्हणजे थाटामाटाचा. मी थाटामाटाचा असा संसार केलेला आहे देवा, पण तो आता अवघाने मला जेवढं केलं तेवढं आता सगळं वाटायला लागलं, काहीच राहिलेलं नाहीये आणि संसार चांगला सुरू. हरि ओम गण गण गणात बोते म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षणही दिनबंधू. गण गण गणात बोते म्या हमाधुमीचा संसार केला. त्या ठिकाणी असणारा तो माधव नावाचा विप्र म्हणू लागलेला आहे, मी हमाधुमीचा म्हणजे थाटामाटाचा असा संसार केलेला आहे. भरपूर असा असणारा संसार केला, संसारामध्ये पार असणार मी राबलेलो आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सायासे करीशी प्रपंची दिननिशी हरिशी न भजशी कोण्या गुणे, या उक्तीप्रमाणे मी असणार वागलेलो आहे. प्रपंचामध्ये अनेक प्रकारचे सायास केलेले आहेत, पण असणार परमार्थ केलेला नाहीये. पुन्हा असणार जो मी असणारा थाटामाटाचा हा केलेला संसार तो सगळा नष्ट झालेला आहे. भगवंता त्यामध्ये मी तुला कधी आठवलं नाही, एक क्षणभर सुद्धा असणार महाराज मी भगवंताचं स्मरण केलं नाही. या संसारामध्ये मी असणार त्या ठिकाणी सर्व आयुष्य दिलेले क्षण एक तो नाही विसावा, एक क्षणभर सुद्धा असणारा विसावा न घेता फक्त संसार संसार केला. मी असणार कधी त्या ठिकाणी भगवंता तुमचं नामस्मरण केलेलं नाहीये. आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझ वाचून माझे हे अरण्य रुदन तुझ विन देवा कोण ऐके. आता माझा वाली कोण आहे, माझा कैवार घेणार कोण आहे, माझं रक्षण करणार कोण आहे, हे दीनदयाळा तुझ्याशिवाय कोणी नाहीये. माझा असणार आहे अरण्य रुदन. अरण्यामध्ये रडत असताना जसं ते रडणं कोणी ऐकत नाहीये, ऐकणार तिथं कोणी नसतं, तसं असणार मी गावात आहे पण हे माझं रुदन म्हणजे अरण्य रुदन आहे. कोणी असताना माझं हे रडणं ऐकत नाहीये. हे भगवंता तुझ्याशिवाय माझं हे रडणं असणार कोण ऐकणार आहे. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. असा असणार अनुताप झाला, पश्चाताप मनामध्ये महाराज निर्माण झाला. शेगावला समर्थ श्री गजानन महाराजांकडे आलेला आहे. आणि गजानन कारण की त्याचं गाव जे होतं ते चिंचोली नावाचं गाव होतं बरं का. ते गाव असणार सोडलं आणि समर्थ श्री गजानन महाराजांकडे शेगावला आलेला आहे. आणि गजानन महाराजांच्या दारामध्ये असणार धरण धरून तो माधव नावाचा विप्र बसलेला आहे. आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागुण वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. उपोषणाला असणार प्रारंभ केलेला आहे, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, मुखान सारखं भगवंताचं नामस्मरण करतोय. वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला, सारखं महाराज अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण त्या संत उक्तीप्रमाणे सारखं भगवंताचं नामस्मरण तो करू लागलेला आहे. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नव्हे. अशा प्रकारे असणार एक दिवस निघून गेलेला आहे. आपल्या जागचा तो माधव विप्र उठत नाहीये. त्यावेळेस समर्थ श्री गजानन महाराज त्याला म्हणतात, अरे बाबा हे करणं असणार योग्य नाहीये, तुझे हे करतोयस ते वाईट आहे, योग्य नाही हे करणं. अशा प्रकारे समजावून सांगू लागलेले आहेत.
हेच हरीचे स्मरण कान केले मागे जाण प्राण देहात ते सोडून जाता वैद्य बोलाविसी. हेच असणार भगवंताचं नाम संकीर्तन तू असणार याआधी का केलं नाही सांग ना म्हटल्या. याआधी तू भगवंता बालपण गेले नेनता तरुणपणी विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तले चिंता मरे मागुता. या ठिकाणी महाराज सांगतात की बालपण नेन्यपणामध्ये गेलं, तरुणपण विषय व्यथेमध्ये गेलं ना, आता म्हातारपणामध्ये असणार परमार्थ करायला आलेला आहेस तू. अरे हेच नामस्मरण हरीचं तू या आधी करायला पाहिजे होतं, अजून चांगलं झालं असतं. आता काय वाईट झालं असं नाही, पण आधीच केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. प्राण देहा ते सोडून जाता वैद्य बोलाविसी. या देहाला असणारं प्राण सोडून चाललेला आहे, मरायची वेळ टेकलेली आहे आणि तू असणार वैद्याला बोलवतो, मग त्या वैद्याचा काय उपयोग आहे अशा प्रकारे समर्थ त्याला समजावून सांगत आहेत. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करिसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. अरे तरुणपणा असणाऱ्या जोपर्यंत आहे, तरुणपणामध्ये मला ब्रह्मचारी राहायचं असं म्हटलं, आणि म्हातारपणे असणार पत्नी लग्न करण्याकरता तळमळ करू लागलेला आहेस. अरे वेळ निघून गेल्याच्या नंतर त्या साधनाचा उपयोग नसतो. जोपर्यंत हातामध्ये वेळ आहे तोपर्यंत माणसानं ते साधन करायला पाहिजे. जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कुंप खणणे निरर्थक. अरे जे करायचं ते वेळेवर करायचं महाराज. वेळेला फार महत्व आहे बरं का. टाइम इज द मनी इंग्रजीमध्ये असं म्हणतात. टाइम असणार महाराज ह्या असणारा एक प्रकारचं धन आहे महाराज. हे असणार वेळेवर माणसानं सगळं करावं, प्रपंच वेळेवर करावा, परमार्थ वेळेवर करावा, सर्व गोष्टी वेळेवर करावा. आणि जर वेळेवर जर नाही केला तर शास्त्रकार सांगतात दीर्घसूत्री विनश्यती. श्रीमद्गीत भगवद्गीता सांगते लांबणीवर टाकणारा, काम लांबणीवर टाकणारा, वेळेवर न करणारा या माणसाचा विनाश होत असतो. दीर्घसूत्री विनश्यती. पंचतंत्र ही सांगतं करावे की साचार घर एकदा पेटल्यावर खूप खडणे निरर्थक. अरे तुझ्या घराला आग लागणे, घराला आग लागल्याच्या नंतर फावडा आणि कुदळ घेऊन त्या ठिकाणी तू असणार विहीर खांदतोय, खूप खांदतोय, तुला असणार त्याचा काय उपयोग होणार आहे. वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टीचा काही उपयोग राहत नाही. ज्या कन्या पुत्रासाठी तू केली साठाटी ते अवघे गेले शेवटी ताकोनिया तुझ लागी. अरे ज्या कन्यापुत्रासाठी असणार तू एवढी आटाटी केलेली आहेस, एवढा असणार त्या ठिकाणी कष्ट केलेले आहेस, ते परमार्थात करायला पाहिजे. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा आटाटी केली, पण देवा करता आटाटी केली. केली तुझ साठी तुका म्हणे एवढे आटी, तुका म्हणे एवढे आटे विठोबा विसाविया विसाविया विठोबा विसाविया विसाविया. हे आटाटी हे सगळं करायचं, हे परमार्था करता करायचं, भगवंता करता करायचं. अरे वेड्या, ज्या कन्यापुत्रासाठी तू हे आटाटी केलेली ते सगळे तुला सोडून गेले रे. कोणीतरी तुझ्याजवळ आहे का पहा, राहिलंय का कोणीतरी तुझ्याजवळ? कोणीतरी असणार तुझी पर्वा केलेली आहे का? ज्या कन्येकरता असणार तू तुझं तारुण्य खर्च केलेला आहेस, ज्या बायको करता असणार राब राब राबलेला आहेस, ज्या संसाराकरता एवढं असणार काबाड कष्ट केलेले आहेस, कोणीतरी त्या संसारामधलं तुझ्याजवळ आहे का? विचार कर. सगळे असणारे तुला सोडून गेलेले आहेत. शाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. अशाश्वताचे पोषण, अशाश्वत असा असणारा संसार आहे महाराज. मी सांगून गेलो होतो त्या दिवशी असणार, बोलता बोलता असणार आपण बोलून गेलो. अशाश्वतम दुःखालयम अशाश्वतम असा असणारा हा संसार आहे. आणि या असणाऱ्या संसारामध्ये महाराज हे जे काही असणार तू करतोय
ते सर्व अशाश्वताचा करतोस. सर्व असणार जे करुणाई ते असणार तू करतोयस, पण कधी त्या शाश्वताचं चिंतन केलेलं आहेस का? तो भगवान परमात्मा जो असणारा सर्वांमध्ये शाश्वत आहे, त्याच्याशिवाय असणार दुसरं असणार कोणी शाश्वत नाहीये, अशा भगवंताचं तू कधी चिंतन केलंय का? कधी असणार त्या भगवंताचं चिंतन असणार तू केलेलं नाहीस. हा असणारा भगवान परमात्मा शाश्वत आहे म्हणून आता तरी असणार सावध हो. माग झालं गेलं काही हरकत नाही, पण त्या शाश्वताचं असणार तू चिंतन कर. त्या कर्माची तुझं लागून फळे भोगणे भाग असे, आणि जे कर्म तू केलेले आहेस ते कर्म असणारे त्या कर्माचे फळ तुला भोगावे लागतील, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नाहीये. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करीमणी. अरे ती फळं भोगल्याशिवाय तुझी सुटका होणार नाही. मोठाल्याला फळं भोगावे लागतात. तिथं तू कोण आहेस? देहा टाकून हट्टीपणा, हा तुझा हट्टीपणा टाकून दे, तुझा हट्ट टाकून दे. विवेक असणारा मनामध्ये धारण कर. विवेक म्हणजे काय? नित्य अनित्य वस्तू विवेक, त्याला विवेक असं म्हणायचं. खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय निवाडा करता येणारा विवेक असं म्हणायचं. विच पृथक करणे नावाचा व्याकरण शास्त्रामध्ये जातो आहे. विचार कर, इथं सार काय असार काय आहे? अरे फलकट तो संसार, येथे सार भगवंत, हा विवेक तू मनामध्ये धारण कर. तेन माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. तेन माधवे ऐकिले, माधवानं ते असणार ऐकलेलं नाहीये, आपला हट्ट सोडत नाहीये. लोक सारखं म्हणतात अरे माधवा भोजन कर रे, उपाशी राहू नकोस. उपाशी राहण्यानं असणार काही चांगलं नाहीये. तू असणार जेवण कर, कारण की या युगामध्ये असणारा हा जो प्राण आपला आहे हा अन्नमय प्राण आहे. त्यामुळे असणार तू काय कर तर भोजन कर असं म्हणू लागलेले आहेत. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका. शेगावचा कुलकर्णी, तो शेगावचा असणारा कुलकर्णी सारखं म्हणतोय, हे माधवा हे विप्रा, चला असणार अन्न ग्रहण करा, भोजनाशिवाय राहू नका. भोजनाचं चला सदनी, माझ्या घरी चला भोजन करा, अन्नाशिवाय राहू नका असं सारखं असणार तो म्हणतोय. शरीराला कष्ट देऊ नका. का? कारण की शरीराला कष्ट देणं म्हणजे भगवंताला कष्ट देणं आहेत. भगवान स्वतः असणार गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सांगतात, करशयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसः मां चैवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चयान. आपुला परावा देहे दुःख देते जे जे काही, मज आत्मया ते तुला हे होय शिनू. माऊली ज्ञानोबा म्हणतात की असणार महाराज हे दुःख देणं जे आहे शरीराला, ते मला असणार जे अंतःकरणामध्ये बसलेले आत्माराम आहे, त्या आत्मारामाला दुःख दिल्यासारखं आहे. म्हणून असणार महाराज आहार हा माणसाने घेतला पाहिजे. आहार घ्यावा. अन्नमय असणारा प्राणी पुन्हा पुन्हा समजावून सांगू लागलेले आहेत. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बैसला, समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. हेही असणार त्या असणाऱ्या कुलकर्णाचं बोलणं माधवाला आवडलेलं नाहीये, तसाच त्या ठिकाणी बसलेला आहे, समर्थाच्या जवळ बसलेला आहे. सारखं असणार भगवंताचं नामस्मरण तो माधव करू लागलेला आहे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द कीर होऊ लागला वरच्यावरी. 2 प्रहर अशी रात्र झालेली आहे. तम नाम अंधार, अंधारानं असणार या आकाशावर, या आभाळावर आकाशावर असणार अंधारानं आपलं साम्राज्य स्थापित केलेलं आहे. निशिनाम असणार त्या ठिकाणी अंधारामध्ये जो कीर असा रात किड्यांचा शब्द होतो तो असणारा ऐकू येऊ लागलेला आहे. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. आसपास कोणी नाहीये अशी 2 प्रहर जवळजवळ रात्र झालेली आहे.
हे पाहून असणार समर्थ श्री गजानन महाराज काय कौतुक करतायत, काय लीला करतायत, तर ती आता श्रवण करा. रूप धरिले भयंकर, दुसराय माझी भास्कर, आपसरून माधवावर, धावून आले भक्षावया. भयंकर असं रूप धारण केलेलं आहे. दुसरा असणारा यमाजी भास्कर. यमाजी भास्कर म्हणजे यम, काळ, मृत्यू असा असणारा दुसरा आहे की काय असं वाटू लागलेला आहे. मोठा असणारा, आपल्या मुखकमलाचा जबडा असणारा पसरलेला आहे आणि त्या माधवाला गिळण्याकरता असणारा हा यमाजी भास्कर धावू लागलेला आहे. तेने माधव पळाला, घेऊन पुला जीव भला, धडकी भरली चित्ताला, छाती उडे धड धड. माधव असणारा ते पाहिल्याबरोबर माधव त्या दारामधून पळालेला आहे. आपला जीव वाचवण्याकरता पळतोय. मनामध्ये धडकी बसलेली आहे, छाती धडधड धडधड असणार भीतीनं छाती उडत आहे. अशा प्रकारची भीतीग्रस्त अवस्था त्या माधव नावाच्या विप्राची झालेली आहे. बुडबुडाला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी, ऐशा पाहून स्थितीसी, समर्थे धरिले सौम्य रूप. तोंडाला बुडबुडा आलेला आहे, फेस तोंडाला आलेला आहे. तोंडामधून असणारा एक शब्दही फुटत नाही. त्याची ही दयनीय अशी अवस्था समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराजांनी असणारी ही त्याची दयनीय अशी अवस्था पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर समर्थांनी आपलं मूळ रूप सौम्य रूप धारण केलेलं आहे. आणि बोलले गरजोन, हेच का तुझे धीटपण, तू काळाचे भक्षदान, असाच खाईल काळ तुला. हे तुझं धीटपण आहे का? मोठ्यानं समर्थ बनतायत. हा तुझा धीरपणा आहे का? धीटपणा आहे का? हेच तुझे धैर्य आहे का? महाराज, धैर्य माणसानं धारण करावं. आमचे जगद्गुरु तुकोबाराय मनाला म्हणतात, होय रे बळकट माझ्या मना रे तू धीट. मना तू बळकट हो, धीट हो. मन असणार धीट झालं पाहिजे. ते धीट मन मरणाला भेलं नाही पाहिजे. ते धीट मन काळाला भेलं नाही पाहिजे. अरे एक दिवस तुझ्याकडे काळ असाच येणार आहे, काळ तुला असाच खाऊन टाकणार आहे. कल्पना आहे का तुला याची? असं समर्थ गजानन महाराज त्या माधव विप्राला बोलत आहे. त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे फळाया नाही उरली, मलोकात जागा तुला. त्याची चुणूक दाखविली, त्याची असणारी थोडीशी चुणूक झलक तुला असणारी दाखवलेली आहे. आता जे असणार भाषेत सांगायचं म्हणजे थोडस तुला ट्रेलर त्या ठिकाणी दाखवलेला आहे मी, आणि असणार एवढं तुला दाखवलंय. यावरून असणार तू समजून घे पुढची असणारी स्थिती पुढे किती कठीण आहे, किती अवघड आहे. तेथे फळावया नाही उरली, यमलोकात जागा तुला. अरे यमलोकात कुठं पळशील म्हणले? कुठं पळता येत नाही रे. यम कुठं पळून देत नाहीये आणि यमलोक सोडून बाहेर कुठं जाता येणार नाहीये. तुझी ही गती होईल, लक्षात ठेव. माधवईसे कथा झाला विनये बोलता, यमलोकाची नको वार्ता, एवढी माझी टाळा हो. स्वामींना असणार हात जोडले आणि हात जोडून तो माधव विप्र म्हणू लागलेला आहे, महाराज माझ्यावर असणारी कृपा करा. मला यमलोकाची वार्ता नको, मला यमलोकाला जायचं नाहीये. मी तुमच्या पायाला लागतो. तुम्ही असणार काय करा, मला भगवंताकडे पाठवून द्या, मला मोक्षाला पाठवून द्या. मला असणार त्या भगवंताकडे जायचंय, मला वैकुंठाला जायचंय. कृपा करा, मला या असणाऱ्या नरकामध्ये तुम्ही टाकू नका. अशा प्रकारे असणार वारंवार त्या ठिकाणी महाराज तो माधव विप्र समर्थांची प्रार्थना करू लागलेला आहे. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणा प्रत, महाराज माझी शेवटची. पुढची नको नको माधव ऐसे कथा झाला विनये जाण बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो.
नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची. नको नको हे जीवित, मला असणार जिवंत राहायचं नाही, वैकुंठामध्ये मला पाठवून द्या, हीच विनंती असणार मी तुम्हाला पुन्हा पुन्हा करतोय महाराज, ही एवढी माझी शेवटची विनंती आहे, असा असणार तो माधव नावाचा विप्र म्हणू लागलेला आहे. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे, हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची. जे यमलोकाला असणार मला दिसणार होतं, यमलोकाला जे मला भोगावं लागणार होतं ते सर्व असणार तुम्ही मला इथं दाखवलेलं आहे. आता असणार मला तुम्ही यमलोकाला धाडू नका, या तुमच्या लेकराला असणार यमलोकाला पाठवू नका, अशा प्रकारे पुन्हा पुन्हा विनंती तो माधव विप्र समर्थांना करू लागलेला आहे. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुअशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही असणार माझ्या पातकांच्या असणाऱ्या अनंत राशी आहेत महाराज. राशी शब्द कसा आहे, राशी म्हटल्याच्या नंतर त्याला मोजमाप नसतं किती आहे म्हणून, बर का. राशी म्हटल्याच्या नंतर 1 पायली 2 पायली 3 पायली 10 खंड्या 5 खंड्या असं काही मोजमाप नसतं. राशी म्हटलं की असणार अगणित असं असणार. मग अशा असणाऱ्या माझ्या पापाच्या अनेक राशी आहेत, पापाचे अनेक ढीग आहेत, भरपूर आहेत, पण त्या असणारे ते पाप जाळणं तुम्हाला काहीच असणार अशक्य नाही, अशा प्रकारे तो माधव विप्र म्हणू लागलेला आहे. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी झाल्या होते यमलोकन तयासी. काही सुकृत माझ्या असणाऱ्या पदरामध्ये होतं म्हणून असणार तुमच्यासारख्या महात्म्यांची मला भेटी झालेली, संतांची भेटी झालेली आहे. यमलोकना तयाशी, ज्यांना असणार, ज्यांनी संतांना पाहिलेलं आहे, ज्यांना संतांचं दर्शन झालेलं आहे, त्यांना असणार यमलोकाची प्राप्ती होणं अशक्य आहे. यमलोकाचे द्वार त्यांच्याकरता बंद आहेत. संतांची भेट ज्याला झाली त्याला यमलोक नाही, त्याला भगवंत भेटत असतो, असं या ठिकाणी महाराज माधव विप्र बोलतोय. ऐसे कथा भाषण समर्थे केले हास्यवदना, महापतिता पावन साधूचे करीतिकी. असं असणार हे भाषण ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर समर्थ असू लागले, म्हटले तुझं म्हणणं खरं आहे. जे पतित पावन असे आहेत त्यांना उद्धरून देणारे एक साधूच आहेत महाराज, साधू. कारण की उद्धार करण्याकरता साधू मध्ये ताकद एवढी आहे, भगवान परमात्मा ही त्यांचा ऐकत असतो. नाथ भागवतामध्ये असणार नाथ भागवताच्या मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन करताना संत श्री एकनाथ महाराज वर्णन करतायत, तुम्ही अच्युतात्मे निर्धारी म्हणून देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती न धरी आनाते. संत म्हणतील असणार त्याचा उद्धार देव करीत असतो. पतित पावनाचा असणारा उद्धार संताच्या असणाऱ्या कृपेनं होतो, संत म्हणतात म्हणून असणारा होतो. धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, म्हणून असणार तुम्ही मला हाती धरा. म्हणून महात्म्या हे गजानन महाराजा तुम्ही माझा उद्धार करा. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. त्या ठिकाणी असणार समर्थ त्याला उपदेश करतात, हे माधवा सारखं त्या भगवंताचं नामस्मरण कर. कोणत्या नामाचा जप कर? नारायण नामाचा जप कर. श्रीमन्नारायण नारायण अशा प्रकारे त्या भगवंताचं नाम संकीर्तन कर. तो नारायणच तुला सोडवणार आहे. तुझं मरण आता जवळ आले, किती दिवस तुझं राहिलेले आहेस, तो आता गाफील निजू नको. तू जर गाफील निजलास तर काळ तुझ्यावर कधी घालाघालील काही सांगता येत नाहीये, सावध राहा. किंवा अजून वाचण्याची आशा आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. किंवा तुला असणार अजून वाचण्याची इच्छा आहे का, तुला जगावं असं तुला वाटतंय का, असलं ना तर मला तू सांग, तुला मी अजून आयुष्य वाढवून देतो, असं समर्थ श्री गजानन महाराज म्हणू लागलेले आहे. माधव म्हणे गुरु राया
नको मला आयुष्य सदया, ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. माधव असणारा हात जोडतोय, गुरु महाराज आता मला असणारी कशाची इच्छा नाहीये, मला आयुष्य नकोय. काय करायचं हे आयुष्य असणार घेऊन? त्या आयुष्यामध्ये असणार जर परमार्थ करायचा नसेल, या आयुष्यामध्ये भगवंताची भक्ती करायची नसेल, काय त्या आयुष्याला अर्थ आहे? मला आता आयुष्य नकोय, पुन्हा असणार मी माजून जाईल. ओकटे ही प्रपंची माया, हा प्रपंच ही माया असणारी वाईट आहे हे मला हळूहळू कळतंय. हे भगवंता, हे समर्थ श्री गजानन महाराजा, तुम्ही असणार मला पुन्हा यामध्ये गोवू नका, अडकवू नका, असं सारखी प्रार्थना महाराज त्या ठिकाणी तो करू लागलेला आहे. तथास्तु ऐसे महाराज वदले, तुझे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले, जन्मासयेने भूमीवर. तथास्तु ऐसे महाराज बदले. समर्थ श्री गजानन महाराज म्हणले, तथास्तु, तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. तुला आता असणार पुन्हा जन्माला यायची गरज राहिलेली नाहीये. मी तुला जे मागितलं ते दिलं, अशा प्रकारे समर्थ बोलत आहे. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला त्या वर्णन्या वाचा, नाही माझी समर्थ. असा असणारा दोघांचा गुप्त स्वरूपाचा असा संवाद झालेला आहे. तो संवाद वर्णन करण्याकरता माझी वाचा अपुरी पडते. किती त्या संवादाचं वर्णन करावं असं असणार दास गुणू महाराज म्हणत आहेत. इहलोकीचे देहवान, माधवाचे निमाले जान, कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक. या इहलोकामध्ये असणार देहभान त्या माधवाला राहिलेलं नाहीये. तो असणार भगवंताच्या चिंतनामध्ये असणारा गुंग झालेला आहे. भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असा झालेला आहे. कित्येक लोक म्हणू लागलेले की हा यानं अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाहीये, म्हणून असणार या उपाशीपणानं असणार त्याचं डोकं सरकलेलं आहे. म्हणून वेडे चार करी, जन कल्पना नाना परी, उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णाव्या. म्हणून वेडेचार करी, म्हणून असणार त्या ठिकाणी महाराज हा वेड्यासारखं करतोय. खायला भेटलं नाही म्हणून वेड्यासारखं करतोय. अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांच्या कल्पना आहेत. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतायत. बरेच लोक असतात महाराज, लोकांच्या तोंडावर काही हात ठेवता येत नाही. अनेक लोक आपापल्या बुद्धीनं बोलत असतात. या अशा प्रकारच्या असणाऱ्या बऱ्याच अफवा उठू लागलेल्या आहेत. त्या किती म्हणून मी वर्णन करू, असं दास गुणू महाराज म्हणताय. असो माधवाचे देहावसान, समर्था सन्निध झाले जाण, चुकले त्यांचे जन्म मरण, गजाननाच्या कृपेने. असो माधवाचे देहावसान, असं म्हटले त्या माधवाचं असणार देहावसान भगवंताच्या समर्थ श्री गजानन महाराजांच्या जवळ झालेला आहे. संताच्या जवळ असणार देहावसान झालं. संताच्या कृपेनं असणार महाराज आशीर्वादानं तो मोक्षाला प्राप्त झाला. त्याचा जन्म मरण चुकलेला आहे. कोणाच्या कृपेनं? तर समर्थ श्री गजानन महाराजांच्या कृपेनं. असो एका समयी भली, समर्थांशी इच्छा झाली, ती त्यांनी निवेद दिली, आपुल्या शिष्य वर्गाते. असं म्हणले एका वेळेस असणार समर्थांना एक इच्छा झालेली आहे. ती इच्छा आपल्या शिष्य मंडळींना समर्थ बोलावून दाखवतायत. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, वेद श्रवणे देवा, आनंद होतो अतिशय. वैदिक ब्राह्मण आपण या ठिकाणी बोलवू, मंत्र जागर असणार आपण या ठिकाणी करू. मंत्र जागर म्हणजे अनेक ब्राह्मणांनी एकत्र मिळून असणार चढाओढीनं वेद मंत्र म्हणणं. रात्रभर जसा हरिजागर करतो तसा मंत्र जागर करणं. भजनाचा हरिजागर असतो तसा मंत्राचा मंत्र जागर. वेद श्रवणानं भगवंतालाही आनंद होतो असं या ठिकाणी समर्थ सांगत आहेत. पण हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळी मीठ लावा, एक एक रुपया तो द्यावा, घनपाठी ब्राह्मणाते. पण करावं, पण सेवे करता असणार पणही करावं. पण म्हणजे नेमकं काय आहे तर कैरीच्या आंबट पाण्यामध्ये साखर किंवा गुळ वगैरे टाकायचा आणि नंतर ते पेय केलं जातं पिण्याकरता उन्हाळ्यात वगैरे.
त्याला असणार पण असं म्हणायचं. असं पण करत करा, त्यांना पेढे द्या, बर्फी द्या, खवा द्या, भिजल्या डाळीला असणार तेल मीठ वगैरे लावा, वरी 1-1 रुपये दक्षिणा त्या घनपाटी ब्राह्मणांना द्या. वेदाचा घन म्हणणारा जो असणारा मोठा वैदिक असतो त्याला घनपाटी असं म्हणतात. घनपाटी म्हणजे नेमकं कसा काय ते आपण पुढे चिंतन पाहूयात. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले, ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. समर्थांचं असणार हे भाषण ऐकल्याच्या नंतर त्यावेळेस गावातली शिष्य मंडळी असणार समर्थांना म्हणतात, महाराज असे असणारे वैदिक ब्राह्मण आता कुठे राहिलेली नाहीये. तो अशा प्रकारे असणार समर्थांना आपली अडचण समस्या ते शिष्य सांगत आहेत. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळवण्याची साच, आमचा उपाय याते नसे. समर्थ तुम्ही जो सांगाल तो आम्ही खर्च करू. काय सांगाल ती तुमची आज्ञा पाळू, पण अडचण एकच आहे की असणार हे असे ब्राह्मण जे घनपाठी आहेत ते भेटणं कठीण आहेत. यामध्ये आमचा कोणत्याच प्रकारचा उपाय चालत नाही. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. महाराज त्यांना म्हणाले, घाबरू नका, उद्या असणार तुम्ही मोकळ्या मनानं अशी तयारी करा. भगवान परमात्मा दयाळू आहे, त्याला सर्व चिंता आहे. तो तुमच्या या वसंत पूजेला नक्कीच ब्राह्मण पाठवून देईल. वसंत पूजा म्हणजे शिशिर ऋतूमध्ये असणार माघ शुद्ध पंचमीला असणार सरस्वती मातेचा जन्मदिवस म्हणून सरस्वती मातेची पूजा म्हणा, ग्रंथपूजन म्हणा केले जातं. याला असणार वसंत पंचमी असं म्हणतात. अशा असणाऱ्या वसंत तुमच्या वसंत पंचमीला वसंत पूजेला नक्की भगवान परमात्मा ब्राह्मण पाठवील असं समर्थ श्री गजानन महाराज सांगतायत. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. मग काय विचारता महाराज, सगळ्या लोकांना आनंद वाटलेला आहे. सर्व लोकांनी असणारा कोणी 1 रुपये, कोणी 2 रुपये, कोणी 5 पैसे, कोणी 10 पैसे, कोणी 50 पैसे असं करून करून समर्थाच्या असणाऱ्या आज्ञेनं महाराज त्या ठिकाणी 100 रुपये जमा झालेले आहेत. सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले, आत केशर कालविले तैसा चानकी कापूर. सर्व सामान आणलेलं आहे, चंदनाचं असणार उठणं, त्यामध्ये केशर, त्यामध्ये असणारा कापूर मिसळवलेला आहे. अशा प्रकारे सुंदर तयारी ते भक्त मंडळ करू लागलेला आहे. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मणाले शेगावाला, जे पदक्रम जटेला जाणत होते विबुद्ध हो. 2 प्रहरच्या म्हणजे दुपारच्या वेळेला असणार ते ब्राह्मण त्या शेगावामध्ये आलेले आहेत. ज्यांना असणार सर्व घनपाठी ते ब्राह्मण होते महाराज. पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ ज्याचं असणार चिंतन ठिकठिकाणी आलेलं आहे. जेव्हा असणारी एखादी व्यक्ती रोज 12 तास असणार महाराज सतत 12 वर्षाचा अभ्यास करते, त्यावेळेस त्याला घनपाठी ब्राह्मण बनता येत असतं. त्याचा क्रम सांगत असताना असा क्रम आलेला आहे काही काही ठिकाणी. पहिला असणार आहे पदपाठ. संहितेमध्ये जे मंत्र आलेले ते वेगवेगळे करून म्हणणं म्हणजे त्याला पदपाठ असं म्हणायचं. ऋग्वेदामध्ये 2, 3, 4 ओळीचे म्हणून साधारणपणे असं जवळजवळ 10,500 एवढे असणारे मंत्र त्या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या मंत्रांना वेगवेगळं करून म्हणणं म्हणजे त्याला पदपाठ असं म्हणायचं. म्हणजे कसं म्हणायचं, सा रे ग म प ध नी असं वेगवेगळं करून म्हणायचं, एकत्र त्यांना म्हणायचं नाही. याला पदपाठ असं म्हणायचं. कर्मपाठ कशाला म्हणायचं, वेगवेगळी असलेली पदे विशिष्ट क्रमानं म्हणणं म्हणजे त्याला क्रमपाठ असं म्हणतात. यामध्ये प्रत्येक पद असणार महाराज 1 2 2 3 3 4 4 5 या क्रमाने म्हटले जाते. याचा अभ्यासक्रम पूर्ण करायला साधकाला साधारणपणे महाराज 2 वर्ष वेळ आसपास 2 वर्षाच्या आसपास वेळ लागत असतो. तर हा क्रमपाठ कसा करायचा त्याचं उदाहरण सप्तस्वराच्या दृष्टीने जर पाहायचं जर झालं, सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा हे जी असणारी म्हणण्याची पद्धती याला क्रमपाठ असं म्हणायचं. आणि क्रमपाठ झाल्याच्या नंतर तिसरा पाठ असतो याला जटापाठ असं म्हणतात बरं का. जर तुम्हाला असणार संहिता म्हणण्याकरता वेदाची
तुम्हाला 15 मिनिटं वेळ लागत असेल तर तुम्हाला हा असणारा जटापाठ म्हणायला साधारणपणानं तुम्हाला 2 तास वेळ लागत असतो. यामध्ये क्रम कसा आहे, 1-2-2 1-1-2 असा क्रम झाल्यावर पुन्हा पहिलं पद सोडून द्यायचं आणि पुन्हा मग दुसऱ्या पदापासून सुरू करायचं. 2-3-3 2-2-3 मग पुन्हा दुसरं पद सोडून द्यायचं, पुन्हा तिसऱ्या पदापासून सुरुवात करायचं, असं क्रमाक्रमानं करायचं. सप्तस्वराच्या दृष्टीने विचार जर करायचा झाला तर सा रे रे सा सा रे अशा प्रकारे असणार त्याचं काय आहे, एक प्रकारची पद्धत आहे जटापाठाची. आणि पहिला असणारा पदपाठ, दुसरा क्रमपाठ, तिसरा जटापाठ हे जाणणारे तर होतेच, पण घनपाठी ही अशी ब्राह्मण त्या ठिकाणी होते. चौथ्या क्रमांकाचा पाठ जो आहे त्याला घनपाठ असं म्हटलेलं आहे. घनपाठ म्हणजे नेमकं काय, संहितेमधील प्रत्येक पद 1-2-2 1-1-2-3-3 2-1-2-3 मग पुन्हा असणारं पहिलं पद सोडून द्यायचं, मग पुन्हा असणारं 2-3-3 2-2-3 4-4-3-2 2-3-4 या क्रमानं असणार म्हणायचं, त्याला असणार घनपाठ म्हणतात. स्वराचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर सा रे रे सा सा रे ग ग रे सा सा ग रे अशा प्रकारची जी पद्धत आहे याला असणार घनपाठ असं म्हणायचं. हा वेळ आणि हे कष्ट फक्त असणार महाराज मंत्र शिकण्याकरता आहेत. हे मंत्र कुठं वापरायचे, कसे वापरायचे, कोणत्या यज्ञात वापरायचे, पुत्र कामेष्ठी का राजसू यज्ञ का अन्य यज्ञ, हे कोणत्या यज्ञात वापरायचे त्याचं जे नॉलेज आहे ते घेण्याकरता पुन्हा वेगळा वेळ लागत असतो. असे असणारे एवढे शिकलेले विद्वान ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंतानं पाठवून दिले होते. तात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. थाटामध्ये असणार सुंदर प्रकारे ती वसंत पूजा झालेली, सर्व ब्राह्मण मंडळींना आनंद झालेला आहे. दक्षिणा आपापली घेतली, समर्थ श्री गजानन महाराजांना नमस्कार केला आणि पुढे असणार आपल्या गावाला ती ब्राह्मण मंडळी रवाना झालेली आहे. संतांच्या जय मनी येता, ते ते पुरवी रमानाथ, कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. संतांच्या असणार जे जे मनामध्ये येतं ते ते असणार स्वतः भगवान परमात्मा पुरवत असतो. म्हणून संतांना कमी काहीच पडत नसतं, असा प्रभाव असा महिमा मोठेपणा या संतांचा आहे. बंकटलाला प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परीशे गावासी वंशज ज्याचे करती. बंकटलाल असणार दरवर्षी हे व्रत मंत्र जागराचं करत आहे. दरवर्षी नेमानं ही गोष्ट चालू आहे. अजूनही शेगावामध्ये बंकटलालाचे जे वंशज आहेत ते असणारा हा नियम दरवर्षी चालवतात. दास गणू विरचिता श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकांसी दावो पथ विमलशारी भक्तीचा. असा असणार हा दासगुणू महाराजांनी रचलेला गजानन विजय नावाचा ग्रंथ साधकांना सदा सन्मार्ग दाखव, चांगली वाट दाखव, विमल म्हणजे असणार निर्मळ अशी हरिभक्तीचा मार्ग त्यांना दाखवाव, अशी ह्या भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो असं दासगुणू महाराज म्हणतायत. श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु. इथे श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्यायः समाप्तः. पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद